नायकं गुरुणो मे साफल्येनाविष्टम् ईशानचरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साफल्ये मोक्षविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिमन्तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। हरि उच्चारणी अनंत पापराशी अनंत पापराशी जातिलया शिक्षण मात्रे गृहाग्नि मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी हरि उच्चारणे मंत्र आघात बळे भूत बाधा भेने तेथे हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठ ग्रंथातील 11व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि अभंगाचं शेवटचं चरण झालेलं आहे. दर एका शिरादेवी होणारं प्रवचन त्या प्रवचनाच्या सेवेसाठी अभंग 11वा चालू आहे. ज्ञानदेव म्हणे हरी माझा, हरी माझा समर्थ का म्हणायचे. हरी उच्चारणित अनंत पापराशी जातील लयाशी क्षणमा. नित्य हरिनामाचा उच्चार केल्यावर अनंत पाप, अनंत म्हणजे अगणित. अनंत शब्दाचा अर्थ संख्यावाचक. इथं मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं अनंत शब्द आणि येतो ज्या ज्या वेळेला त्याच्या वेळेला पुढचा मागचा अनुभवी साधूनच त्याचा अर्थ लावावा लागतो आणि अर्थ करणार आहे. ते कुठं कुठं अनंत स्वरूप वाचक होतो. स्वरूप वाचक जर शब्द आला तर भगवंताच्या स्वरूपाचा विचार अनंत शब्दामध्ये साठवलेला आहे. इथं अनंत शब्द जे आला ते संख्यावाचक आलेला आहे. हर काय अनंत पापराशी. अनंत पापराशी म्हणजे अगणित, गणित नाही ते करत. अनंत या शब्दाचा अर्थ असा होतो की तिथे गणित करता येईल. असं अगणित पापे ना ते पापे लयाला जातील क्षण मात्रामध्ये. म्हणजे पूर्वार्धात अभंगाचा पूर्वार्ध आहे बरं. हे अभंगाचं पूर्वार्ध हरे उच्चारणी का अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्र. म्हणजे क्षण मात्रे क्षणामध्ये डोळ्याचं पातळ एवढ्या हरिनाम उच्चारल्याबरोबर थोड्या पापाच्या पोळी निघून जात्याल. मग आता एवढं सामर्थ्य त्या हरिनामात आहे. नामा सामर्थ्य नाम आणि नामी याचा अभेद साधून बोलतात. नाम आणि नामी एकच असतो असा त्यातला अर्थ. मग ते सांगण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज उपसंहारामध्ये ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ. काय हरीला माझा म्हणून आणि पुन्हा समर्थ म्हणतात त्याला. कोणला? पांडुरंगाला. हरी म्हणजे पांडुरंग रामकृष्ण हरी. तर ते समर्थ आहे म्हणले. आणि माझा, माझा शब्दातून जिव्हाळा प्रगट करून ज्ञानेश्वर महाराज त्या देवाला माझं म्हणतात बरं. आणि असा माझा हरी समर्थ आहे आणि म्हणून त्या हरीचं नामही समर्थ आहे. म्हणून पापाच्या पोळीच्या पोळी निघून जातात. कोण म्हणे? हे आपलं चाललंय ना.
कोण म्हणे हे केस तुम्हाला तंद्री लागायची बरं सुरुवातीला तंद्री सुरू तिकडे गेले ते थोडं बरं मागाची होता म्हणजे मागच्या श्लोकाच्या विचारात अर्जुन होता आणि देव तर दुसरा श्लोक साधीभूत आलेले सांगू लागले. ज्ञानेश्वर महाराज म्हणले अर्जुन त्यावेळी मागाची होता. मग अर्जुन सुद्धा मागच्या श्लोकाच्या विचारात होता आणि देव ह्या श्लोकातून जे बोलले त्याच्यावर अर्जुनाचं लक्ष नव्हतं असं माऊलीनं काढून घेतलं आणि त्या नमूद केलं. असं तसं तुम्हाला तसं होऊ देऊ नका, मागे राहू नका किंवा घरी जाऊ नका, लक्ष द्या. मी काय म्हणू लागलो, कोण म्हणे ज्ञानदेव. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, माझा हरी समर्थ आहे आणि समर्थ असल्यामुळं त्याच्यामध्ये सामर्थ्य, समर्थ असतो त्याच्या सामर्थ्य असतं. जे समर्थ नाही त्याच्या सामर्थ्य नाही. हो, मरके माणसं सुद्धा आपल्या घरावर समर्थ निवासले येतात. ती मूर्खपणाचं शांतपणाचं लक्षण नाही. ते बरं बरेचशे लोकांच्या घरावर निवासले कुठं 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 बघ फिरण्यात येते, काही नाव देते त्याच्या घराला हनुमान सदन नामुकन ढवकन आणि ते इवाने संत कृपा. तुम्ही घर बांधून दिलं, बांधलं, शेत घेतलं म्हणजे काय झाली नाही. घर बांधायला मिळालं किंवा घर बांधायला पैसे मिळाले, घर बांधण्यात आलं, पहिलं पत्राचं घर होते, पत्रच होते घरावरती फुटकी, मला माहिती कधी होते चंद्र दिसत होता आणि ते पुन्हा मग घर बांधण्यात आलं. मग घर बांधण्यात आल्यावर त्याची संत कृपा. घर बांधलं म्हणजे शेत घेतलं म्हणजे लेकरू झालं म्हणजे बोळवण केली म्हणजे संत कृपा झाली असं नाही. संत कृपा त्या शब्दाचा अर्थ काहीतरी आलं काय, पण काहीतरी लिहिण्यापेक्षा लिहावं काय. मग आता तसं लिहावं ठीक आहे. मग आता हे तरी ठीक आहे, हनुमानचं जण हे त्या समर्थ निवास, संत कृपा तरी बरं आहे, बरे गुरु कृपा बरं आहे. समर्थ निवास ते घरावर लिहू नये काय. मी समर्थ राहतो, त्या घरी कोण राहतो समर्थ. तुम्ही मरके, आपण मरके माणसं समर्थ असतो. अरे याच्या सामर्थ्य तो समर्थ. समर्थाचा अर्थ विचार पुन्हा करेल मी. आपले केले कसं हे मी मानून ठेवले. ज्ञानदेव म्हणे, कोण म्हणे ज्ञानदेव. हरी माझा समर्थ. समर्थ शब्दाचा अर्थ आणखी विश्लेषण करू पुढे, पण ज्ञानदेव या शब्दाचं थोडं चिंतन करू. ज्ञान आणि देव संधी जर केली, ज्ञान अधिक देव बरोबर ज्ञान. माऊलीचं नाव वेगळे. हो, माऊलीचं नाव तुम्हाला म्हणलं ना, जन्म नाव वेगळे आणि ठेवलेलं नाव वेगळं. जन्म नाव त्यांचं काय म्हणलं तुम्हाला मी, बरोबर आहे का रे. डोक्यात होतं का नव्हतं. रास कोणती, त्यांचं जन्म नाव काय, कुंडली काय, कोण्या ग्रहीचा मंगळ आहे, हे सगळ्या कुंडली जनावरांच्या मुक्ताबाई स्थापन करतात. जन्म कुंडली आहे. हो, जनावरांचा जन्म गुरुवारी आहे, निवृत्तीनाथांचा जन्म सोमवारी आहे. का महादेवाचेच अवतार आहेत बिचारी, आणि कृष्णाचे अवतार आहेत ना कोण जनावर, आणि त्यांचा जन्म गुरुवारी. स्वपनकर्ताचा जन्म रविवारी आहे आणि मुक्ताबाईचा जन्म शुक्रवारी. ती देवी जगदंबा आहे ना, जगदंबेचा दिवस कोणता, शुक्रवार, म्हणून शुक्रवारी अवतीर्ण झाली. मनावर त्या लोकांची निवृत्तीनाथ म्हणजे महादेव आहेत ते सोमवारीच अवतीर्ण झाली. ती स्वपनकर्ता म्हणजे ब्रह्मदेव आहेत ते रविवारी अवतीर्ण झाले. आणि ज्ञानेश्वर महाराज तर काय साक्षात पांडुरंग आहे. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. किंवा काय गोकुळाच्या कुंडलिकाच्या भावार्थांत गोकुळाहूनही झाला गेला. कुंडलिकाच्या भावासाठी गोकुळाहून कृष्ण आला आणि तो पंढरपुराहून उभा राहिला. आणि तोच विटेवर उभा राहिलेली माऊली काय तीच आनंदीत प्रगट झाली. ज्ञानेश्वर नामे धरला अवतार क्षेत्रालंकापुर इंद्रायणी अद्वैत ज्ञानाची करुणी उजळीन टीका ज्ञानेश्वरी ग्रंथ केला. चोखोबा आहे, चोखोबा राय म्हणजे ज्ञानदेव म्हणजे पांडुरंगाचे अवतार आहे. बरं, ज्ञानेश्वरी नामे धरला अवतार असं म्हणजे चोखामेला चोखोबा राय असे म्हणतात की ज्ञानेश्वर नामे धरला अवतार कोणी पांडुरंगानं.
हो, मग पांडुरंग बुधवार आहे त्याचा. तर कृष्णाचा वार कोणता आहे? कृष्ण परमात्मा बुधवारी अवतीर्ण झाले. वसुनाम तिथी बुधवार असे आणि सुख सांगत असे परीक्षिती भागवतात वर्णन. बुधवारी अवतीर्ण झाले भगवान कृष्ण परमात्मा. कृष्ण श्रावण कृष्ण म्हणजे वद्य, श्रावण वद्य अष्टमी रात्री 12. मग ज्ञानोबरायांच्या कृष्णाच्या जन्माचं बाकीचं सगळं बरोबर, काही तिळभर फरक नाही. कृष्ण परमात्म्याला जन्माला कोणता तिथी अष्टमी, महिना कोणता श्रावण, बरोबर आहे. नक्षत्र रोहिणी, रात्री 2 प्रहर 12 वाजता. मग ज्ञानेश्वर तेच आहे, फक्त यांचा बुधवार आणि त्यांनी गुरुवार निवडला. मग गुरुवार का म्हणजे कृष्णानंच मग बुधवारच ठेवायचा जन्माला. कृष्ण स्वतः तर तसं नाही, ती गोष्ट होती देवाची म्हणून बुधवार, आणि ही गुरुची गोष्ट घेतली, संताची गोष्ट घेतली म्हणून गुरुवार, गुरुचा वार निवडला. ज्ञानेश्वर महाराज त्या 12 वाजता रोहिणी नक्षत्रावर 2 प्रहर रात्री श्रावणवती अष्टमीला अवतीर्ण झाले आळंदीमध्ये. त्यांचं नाव विद्याधर निघालेले, तरीही ज्ञानदेव हे नाव सार्थ. त्याला अर्थ आहे बरं, ज्ञान आणि देव, बरोबर. ज्ञानदेव, ज्ञान आणि देव, तर ज्ञानाचा देव असा कथा. कोणाचा देव? हा, खर तर ज्ञान हेच देव आहे. का वेदाच्या महावाक्यामध्ये एक वाक्य, कोणत्या वेदाचे कोणी सांगेल? ऐकले का कोणी? चिंतन. 4 वेद आहेत, सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्वणवेद आणि 4 वेदाची 4 महावाक्य. अहम ब्रह्मास्मि, तत्त्वमसि, प्रज्ञानम ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म. त्यापैकी प्रज्ञानम ब्रह्म जे ज्ञान स्वरूप आहे ते ब्रह्म. याचा अर्थ ज्ञान हेच परब्रह्म आहे. ज्ञान ब्रह्म आहे बरं, ज्ञान नाही, ब्रह्मज्ञान ब्रह्म आहे. आणि ब्रह्मज्ञानालाच ज्ञान म्हणतात, इतर ज्ञानाला ज्ञान म्हणत नाही. बाकी सगळे अज्ञान आहे. ज्ञान तेच आहे की ब्रह्माविषयी कळवून देत, की ब्रह्माला म्हणजे ब्रह्माची ओळख करून देत, त्याचं नाव आहे ब्रह्मज्ञान. आणि बाकीचे अज्ञानातले ज्ञान आहेत, म्हणजे ज्ञानच नाही ते अज्ञानच आहेत असा त्याचा अर्थ. ज्ञान आयशे तया ते मानू आम्ही. भगवान कृष्ण परमात्म्याने स्पष्ट सांगितलं कुठं? भगवद्गीतेमध्ये 13व्या अध्यायात. क्षेत्र क्षेत्रज्ञो ज्ञानम यत्तच ज्ञानम मतम. अर्जुना, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरुटे ज्ञान आयशे तया ते मानू आम्ही. क्षेत्र म्हणजे हे शेत, 3.5 हाताचं शरीर, हेच कोणी एक शेत, आणि या शेतातला शेतकरी क्षेत्रज्ञ ते कोण? जीव. मग काय पिकवित या शेतामध्ये? असंबंध पाप पिके. बरेच शेतकरी काही काही पिकवितात. कोणी कापूस पिकवते, कोणी केळी पिकवते, कोणी आंबे पिकवते, कोणी द्राक्षे पिकवते, कोणी आपापल्या परीने तसं हे जीवरूपी शेतकरी आहे ना. तर ते कोणी काही, कोणी काही, कोणी दानाचं पुण्य पिकविते, कोणी ज्ञानाचं पुण्य पिकविते, तर कोणी पापही पिकविते. आपल्याकडून सदा जास्त काय पिकत आहे? पाप. पापच पिकत आहे की मुद्दाम बी पिकविते आणि आपोआप बी पिकते. पाप काय मुद्दाम करावी लागत नाही, आपोआप होतच. कसं ते नाही पाप करीत म्हणले तरी आपोआप पाप होतंय. पण काय म्हणून तर गांधरगोंड्याला काही अवतन दिलं नाही शेतात. पण शेतकऱ्यांनी या आमच्या शेतात उगवायला गांधरगोंडा, हराळी, कुंदा हे काय गवताला अवतन दिले का शेतकऱ्यानं? म्हणून निघते बिचारे कोण कणकट. आणि त्या धानाला लावावं लागते, तसं पुण्य मुद्दाम करावं लागते. आणि करता करता हे पाप मदत झाल्याशिवाय असा असंबंध पाप पिके. ज्ञानेश्वर महाराज म्हणून विवेचन सुंदर करू लागले. हे शेत आहे बरं काय, ही केस आहे 3.5 हाताचं, आणि त्याची शेतकरी तुम्ही आहे. आणि त्याच्यात काय पिकवायचे तुमच्या हातात? बेसन लावायचंय का आंबे लावायचे का केळं लावायचे? ते हातात कोणाचे आहे? तुमचे आहे. बरं, तुम्ही शेतकरी आहे जीव. हो. आणि मग असा शेतकरी आणि त्याचं शेत कोणतं?
त्याच्यात बैल कोण काय वर्णन माऊलीचं डोकं येते त्याच्यावर रूपक ज्ञानेश्वर महाराजांनी काय म्हणले घरी अंगे रावती भाऊचारी म्हणा येत म्हणाय का घरी कुळवाडी करो आव खाण्याला मन आहे म्हण काय पांडुळे साहेब कोण आणताय आऊत बघा इथं आऊत होत तर तुमचं आऊत काढत तासावरून दुसरीकडे असं घालता येते हो आऊत हाणते हातात आहे ना तुमचं आऊत कुठं काढायचं कोणा तासात घालायचे ती मनरूपी हाणते ते तुमचा गडी हो ते मनरूपी गडी आऊत हाणते मनाय सा घरी कुळवाडी करू म्हणजे वहीत करणारा मन आणि 5 अंगे काय प्राण नावाचा एक वार आहे ना त्याच्या घरी अंगे राहोती भाऊची आली अपान व्यान उदान आणि समान हे त्याचे भाऊ राखणूक करतात आणि मग अशामध्ये हे पापिक्त आणि अशा शेताचं यथासांग वर्णन त्या मेळाव्यात येणार आहे आणि शेत आणि शेतकरी कळलं शेत कळावं आणि शेतकरी कळावा म्हणजे 3.5 हाताचं शरीर आहे हे कळावं आणि त्याच्या जीव चैतन्य त्याच्याविषयीचं ज्ञान व्हावं आणि ते जीव चैतन्य म्हणजे कुठं असतं आणि कुठं असतं ब्रह्मरूप आहे असं जाणणं त्याला काय म्हणतात ज्ञान क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरुते योग्य आणि ज्ञान आहे तया ते मानू आम्ही असं ज्ञान मग असं ज्ञान मोक्ष देत काय देत मुक्त करत मानत ते ज्ञान मुक्त करत कोणते ज्ञान मुक्त करीत नाही हे शालेय ज्ञान मुक्त करीत नाही पोरायला शाळेत घातलं आणि मोठा डॉक्टर केलं वकील केलं इंजिनियर केलं म्हणजे पोरगा मुक्त करील ते ज्ञान त्याच्यावर बी लिहिलं असते ज्ञानाचं बरोबर त्या शाळेवर बी मास्तर म्हणतात की आम्ही ज्ञान सांगतो की ते पण ज्ञान नाही ते ज्ञान सांगत असतील ते अज्ञानातलं ज्ञान आहे ज्ञान नाहीये नाही फक्त पोट कसं भरावं चांगलं भरता येईल एवढंच कसं जगावं एवढी शिकवण त्याच्यात असेल बाकी काही नाही मुक्त होण्याची काही विषय त्याच्यामध्ये नाही म्हणून ते अज्ञानच आहे असा त्याचा अर्थ आहे ज्ञान कोणतं मुक्त करते ते जीवाला काय करते ते मुक्त करते मुक्त करते नाही देव स्वरूप करते मग का करते अरे देवच आहे ज्ञान म्हणून देव स्वरूप करते हो हा नाही त्याची समोरची मुक्ती स्वर्गी बरोबर हे ज्ञान दयाच्या हाती त्याची समर्थ मुक्ती जैशी शीतल का संपत्ती स्वर्गी हो खरे ना 100 यज्ञ करून उत्तीर्ण झाला तर इंद्र तसं हे ज्ञान ब्रह्मज्ञान ज्याच्या हातात आहे तो मुक्तीसाठी समर्थ आहे इतरांना मुक्ती मिळत नाही असं ज्ञान आहे मोक्ष देते विचार ज्ञान नव्हे ज्ञान म्हणजे मोक्ष स्वरूपच आहे ज्ञान मुक्तच आहे निवृत्तीत्व ज्ञान बरं वृत्तीत्व नाही सांगायलो निवृत्तीत्व ज्ञान मुक्त स्वरूपच आहे आणि असं जे ज्ञान आहे ते देव स्वरूप त्याही देव स्वरूप ज्ञानाचे देव ज्ञान आहे लक्षात आलं देव स्वरूप ज्ञान आहे ज्ञान देवच आहे ज्ञान हे काय आहे देवच आहे ज्ञान महाराज म्हणून तर आहे की ज्ञानाचे म्हणून काय अरे नाही ज्ञान येणं सदृश पवित्र मी हवी काय म्हणले भगवान अर्जुना नाही ज्ञान येणं सदृश म्हणजे ज्ञानासारखं पवित्र काहीही इतकं पवित्र म्हणून ज्ञात्याला विटाळ सुद्धा लागत नाही त्या विटाळ अखंड सोहळा उपाधी वेगळा जाणे विचार गुरांना गुरुजी परभणी करासारख्याला काय त्या विटाळ ज्ञात्याला विटाळ नसतं हा विटाळ आहे ते अज्ञान आहे ज्याच्याकडे ज्ञान आहे ते सोहळा आहे त्याला सोहळे हरिचे दास त्याचाच म्हणावं लागलं किंवा आता हे सोहळे झाले त्रिभुवन आणि विषम भुवन दांडी येडे आता आमचं सोहळं झालं तुकाराम महाराजही म्हणले ना हो मग सोहळे झाले का सोहळे झाले अरे सोहळं असणार ज्ञान त्यांच्या अंतःकरणात वास केला त्या ज्ञानानं म्हणून हे सोहळे ब्रह्मीभूत काया होतशी कीर्तनी हो भाग्यतरी देव आहे होय कीर्तनानं होते पण हे मला सांगा की ज्ञान सोहळे ज्ञान कसं आहे शुद्ध आहे पवित्र आहे शुद्ध आहे हे सांगा ज्ञानाविषयी बोला हो कीर्तन साधनेनं ब्रह्मभूत काय होते हे खरं आहे ना पण आपलं चालला विषय ज्ञान कसा आहे ज्ञान शुद्ध आहे पवित्र आहे मग त्या ज्ञानासारखं पवित्र काहीही नाही अर्जुनाला भगवान सांगू लागले असं ज्ञान आणि मग असं ज्ञान ज्यांच्या अंतःकरणात वास करतो तो महात्मा पवित्र म्हणून तो पवित्र सोवळी एकटीच भूमंडळ
यांचा आवडता देव अखंडित प्रेम. असं ज्ञान वास्तव्य यांच्या अंतकरणात करतं ते सोहळेचं. का सोहळ्यातलं 16 स्वरूप ज्ञान आणि 16 आणि ओवळं अपेक्षित आहे. 16 ओवळं, पवित्र अपवित्र सापेक्षता. लक्षात आलं? म्हणजे ओवळ्यासाठी 16 आहे, अपवित्र आहे म्हणून हे शब्द आहे. अपवित्र असल्यामुळं पवित्र शब्द आहे. दुष्ट दुर्जन असल्यामुळं सज्जन. नाही तर त्याला सज्जन तरी कोण म्हणत होत? त्याला काय म्हणायची गरज होती? याच्यामुळं किंमत त्याला आली. कोणामुळं? हो, मग तशी अज्ञानामुळं किंमत कोणाला आली? ज्ञानाला आली. असं ज्ञान पवित्र असं, आणि ते माणसाला पवित्र करून टाकतं. आणि म्हणून ज्ञान देव, आणि असं देव असणारं ज्ञान त्याचीही देव ज्ञानोबा आहे हे मला माहिती. त्याही ज्ञानाचे देव कोण आहेत? ज्ञानोबा आहे. देव आहे, ज्ञानोबा आहे, ज्ञानाचे देव आहे. का देव आहे? ज्ञानाचे देव का? त्याचं कारण एक आहे, हे ज्ञान आहे का सहजासहजी प्राप्त होणार नाही आणि होत नाही. झालं तर जीवाला कृतार्थ करतंय, देवच करतोय जीवाला, त्याच्याबद्दल वाद नाही. का ते ज्ञानच देव असल्यामुळे ते देव स्वरूपच करतोय. पण ते ज्ञान मिळेल तेव्हा नाही, सहजासहजी नाही मिळेल. आणि ते ज्ञान असते त्या महात्म्या, त्यांच्या अंतरमध्ये असते, त्यांच्या अध्यक्षतेखाली असते. कोणाच्या? ज्ञानोबाराच्या. माऊलीच्या अंतरमध्ये ज्ञान होतं महाराज, त्यांच्या अंकित होत, बिलकुल अंकित. ते सांगेल ते ऐकत होत. का ते ज्ञान स्वरूपच होते ना. ज्ञानोबा आहे, ज्ञानाची देव येते. मोठकी देहाकृती उमटे, निज ज्ञानाची पाठ पुढे, मग सूर्या पुढे प्रकटे प्रकाश. ज्ञान आधी येतं का ज्ञाता आधी येतो? त्याचं ज्ञान आधी येतं पुढं, आणि मागावून कोण येतो? ज्ञाता. मोठकी देहाकृती मोठे, बघाय उग देहाकृती लालच अवस्थेत, आणि निज ज्ञानाची पाठ पुढे, सूर्या पुढे प्रगटे प्रकाश पुढे, सूर्या पुढे प्रकाश येतो. त्याप्रमाणे ज्ञात्याच्या अगोदर काय येतं? हो, ज्ञान येतं. आणि मला वाटते ज्ञानाला असं वाटते की निराश्रयी मी अव्यय अव्यक्त. लक्षात आलं की नाही? व्यक्त दिसत आहे का ज्ञान? ज्ञान दिसतंय का? पदार्थ अव्यक्त म्हणजे अव्यक्त आहे. ज्ञानाचा खर्च होतोय का? उडालं, आता उडाल 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 महाराजापासून ज्ञान संपलं असं होतंय का? कसं संपलं? उलट दिल्या वाढतंय. बाकीचं काही गोष्टी जगातल्या असू द्या, ज्वारी पैसे आंबे काय असत्या त्या वस्तू जगातल्या मायाकारी समजा जे पदार्थ आहेत ना, ते पदार्थ दिले की संपले, ते संपले. पण ज्ञान दिल्यावर संपत नाही, उलट दुनावते. म्हणून न चोर हार्य न च राज हार्य न भातृहार्य न भार कार्य वे कृते वर्धते नित्य एवं विद्याधनम सर्वधनम. असं करायच्यासाठी ते तुम्हाला वर्णन करावं लागलं. कशाचं? ज्ञानाचं. काय वर्णन करावं लागलं? न चोर हार्य, ज्ञानाची चोरी होत नाही. बरोबर आहे ना? चोरी गेलं कोणाचं ज्ञान? अहो पैशाला तिजोरीला कुलप लावलं माणसं बेजारी, तरी ते चोरटे हाणल्याशिवाय राहत नाही. इथं तसं नाही. कधी ज्ञानाची चोरी काय म्हणले महाराजाचं ज्ञान बघा लय होतं त्यांच्याकडं. हो पण काय बघा डाकाच करतोय बेटा. दान करते, ज्ञान दान करते, दान करता येते, पण त्याची चोरी होती का? न चोर हारी चित्तात असल्यामुळे असल्यामुळे होत नाही चोरी. तसं नाही, ते अव्यक्तच आहे. चोरी काय करता तुम्ही? अव्यय अव्यय आणि अव्यय असून अव्यक्त खर्च होत नाही. अव्यय त्याला म्हणतात. व्यय होत नाही. व्यय म्हणजे खर्चिने, अव्यय म्हणजे न खर्चिने. असा त्याचा आय आणि व्यय. आय आणि पंचांगात असतं. हो, तुम्हाला कळत नाही, प्रत्येक राशीला असते. या वर्षी ड्रायव्हर साहेबाच्या आय काय आणि व्यय काय असं कोष्टक आहे. आणि ते जर तपासलं या वर्षी खर्च तुमचा 15 होणार बरं काय, आणि उत्पन्न तुमचं 12 होणार.
आणि खर्च कमी, आपलं उत्पन्न कमी आणि खर्च जास्त. त्याचं नाव आहे आया आणि पहिलं पाडीवर सांगत होतो आमने खेडे. हो. आता काय, आता कोणी ऐकाय बी तयार नाही आणि ह्याही कळना. भानगड ही झाली आधी. असं ज्ञान आहे ना आपल्या ज्ञानाविषयी चालले. तर ज्ञान अव्यक्त आहे, त्याची चोरी न चोर हारे न तर राज हारे. म्हणजे राजा त्याला टॅक्स लावू शकत नाही किंवा हरण करू शकत नाही ते, आणि त्याच्यावर सरकारनं धाड घातली त्या ज्ञानावर. असं न चोर हारे न राज हारे न भातृभाज्य. म्हणजे आपला भाऊ वाटणी मागू शकत नाही. तुझ्याकडे एवढं ज्ञान अर्ध मला दे, मी अर्धा हिशेकडे आहेच असं म्हणू शकते भाऊ नाही. न भारकारी जेवढे ज्ञान असेल ब्रह्मांड एवढं तरी त्या ज्ञात्याला वजन होते का त्याचं? नाही. न भारकारी. बर, त्याच्या पुढे वेकृते वर्धते नित्येव. जर खर्च केला म्हणजे दान केलं दिलं, वेकृते वर्धते वाढते, नित्येव. दररोज तुम्ही जर ज्ञानाचं दान करू लागले तर तुमच्याकडे साठा वाढतो. म्हणून विद्या धनम सर्व धनम प्रधान. सर्व धनात प्रधान धन कोणतं आहे? विद्या, ज्ञान. कळलं? असं जरी ज्ञान असेल दिवा ज्ञानाचा गेला हे कसं? तुम्ही आणि फळाची हवा हो. हृदय कामा झाला रिगावा. हो. तयाची घसणी दिवा ज्ञानाचा गेला. मग बरोबर आहे ना. मधात काम शिरल्यावर ज्ञानाचा दिवा इजला. मग ते इजवीच आहे ना तुमचं चोट्ट, ते मधलं चोट्ट. मधातले चोर हरण करते तर ते ज्ञानाला काय म्हणले माहिती आहे काय? बरं काय, कामक्रोधोभस्य देहे तिष्ठन्ते तस्करा. मी बाहेरले चोरी जात नाही म्हणलो. बरं तुम्ही म्हणता मधले चोरटे तर हेच करून घेते तसं काय? मग मधल्याला सांभाळा तुमचं काम आहे की बाहेरून कड्या कुलप लावायची धनाला, पण मधी कड्या कुलप लावा त्या अंतकरणात बी. त्याच्यासाठी म्हणले ना शास्त्रकार, काय म्हणले आहे का? काम क्रोध लोभश्च. किती झाले? तिघ जण आहे ती चोरटे. बरं काय, आणि देहे तिष्ठन्ति तस्करा. हे तस्कर म्हणजे चोर. कुठं राहतात? तिष्ठन्ति म्हणजे वाट पाहते. देहामध्ये राहून तुमच्या वाट पाहते. ह्याच्या ज्ञानाचा टाका खावा म्हणतो. बरं काय नवनाथ? आओ, देहे तिष्ठन्ति तस्करा. बरं काय, आणि काय नेते तुमच्या हृदयातलं? ज्ञानार्थान अपहार्य. ज्ञानरूपी धन चोरी. तस्मात जागृत जा. त्याच्यासाठी तू जागर आहे. शास्त्रकार दोनदा म्हणले तस्मात, त्याच्यासाठी जागृत जागर आहे. मग ते मधले चोर आहेत किंवा कळलं का? आपलं हे चाललंय असं ज्ञान, पण ते अविवेक आणि अव्यक्त असल्यामुळं त्याला व्यक्तीत येण्यासाठी कोण्यातरी पुरुषाचा आश्रय घ्यावा. लक्षात आलं की नाही? त्या ज्ञानाला कोण्यातरी पुरुषाचा काय घ्यावा लागतो का? आश्रयाशिवाय ज्ञान राहत नाही. म्हणून नाही काय आमचे भगवान कृष्ण परमात्मा भगवद्गीतेत म्हणले, अर्जुना हे तुला आता मी ज्ञान सांगायलो असं समजू नको. हे पूर्वी मी सूर्याला सांगितलं. हे ज्ञान मी पूर्वी कोणाला सांगितलं होतं? हा, व्यवस्वान मनवे प्राह म्हणून विश्वाकवे ब्रवीत एवं परंपरा प्राप्त नेमं राजर्षयो विदुः सकार्येने होता योगो नष्ट पर्यंत. हे नष्ट झालं काही कालांतराने. वास्तविक ज्ञानी पहिलं कोणाला सांगितलं? सूर्याला. त्यानं कोणाला सांगितलं? मनवे मनुला. त्यानं कोणाला सांगितलं? ईश्वाकुला सांगितलं. काय? विवस्वान मनवे. विवस्वान म्हणजे सूर्य. त्यानं मनुला सांगितलं. मग ईश्वर काय? विवस्वान मनवे प्राह म्हणून ईश्वाकवे म्हणून ईश्वाकुला सांगितलं. पण काही कालांतराने योग नष्ट झाला. काय झाला? आता अर्जुन म्हणला काय बोलायला म्हणलं परब्रह्म म्हणून ते म्हणलं. त्याला वाटत होतं ही देव किचन बसवल्यावर पोरग आमचा मेव नाही म्हणून अर्जुनाच्या डोसक्यात संशय आला. ते म्हणला देवा म्हणू का? ते म्हणला सूर्य आभाळातला ते कवाच आहे. ते म्हणे अनादी. मग ते जर अनादी असेल तर तू तर आज सापेचा.
म्हणजे तू कालचा. आमच्या देखत आमच्या घरात आधी 10-5 वर्षाचा जन्मलेला. हो, देव की वसुदेवापासून तू झाला. हसले देव. ते म्हणले पैगा जन्म्या तू मासे बहुती गेली परिणस मरसी आपण. तुझे म्हणजे जन्म लय झाले तर अर्जुना, पण तुला जरी कळत नसेल तर माझ्या लक्षात येत अर्जुन, मी कोण कोण होतो तू कोण कोण होता हे तुला मी सांगून द्या. मी काय आजचा आहे का काय? अरे सूर्याचा बाप आहे, सूर्याच्या आधीचा आहे. आणि म्हणून मी सूर्य हे योग सांगितला. योग म्हणजे ज्ञान. आणि कालांतरानं नष्ट झालं. मग अर्जुनाला पटलं, अर्जुन मला हे परब्रह्म आहे. मग कालांतरानं नष्ट योग झाला. आता नष्ट शब्द ज्ञानाच्या बाबतीत लावला जर तर नष्ट शब्द म्हणजे नाश. मग नाश कोण्या वस्तूचा होतो? व्यक्त वस्तू. साकार वस्तूचा नाश संभवतो. हे नारळ आहे. कालांतरानं हे नाश पावलं. आणि पावतं नाही. काही दिवस जर ठुलं तर ते आपोआप मधले मध्ये नासून जातं. आंबा आता त्याच्यात बी काही महागायचं बारीक 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 एवढं तुम्हाला तुमच्या डोक्यात समजायचं नाही. डोक्याच्या बाहेरून आश्रय नाश, स्वभाव नाश, कर्ता नाश, हे काय. आता हे असं बारकायचं चिंतन विचार सागरच ऐकावं लागते. त्याला काय ऐकावं लागते? विचार सागर, प्रतिप्रभाकर, विचार चंद्रोदय हे ग्रंथ ऐकावे लागते. आता तुम्ही म्हणतात आम्ही ऐकतो का? आमच्या टायमात, याच्या टायमात होईल. मी म्हणलं होतं माझ्या टायमात तुम्ही या, मी सांगतो. हे म्हणजे आमच्या टायमात तुम्ही सांगा सकाळी 7 ते 8. सकाळी 7 ते 8 गाता सांगू. आता चातुर्मास्यात काही विचार सागर सांगू. पुन्हा त्याच्यात कोट्यावधी शास्त्री म्हणले भरत आवडगाव म्हणायला की आम्ही येतो. तुम्ही 3 ते 4 म्हणाले का? आम्ही येतो. मी भरत या भरत आता आलाय बघा. आपलं सुरू झालं ना, सगळं झालं ना. हे स्तुती स्तोत्र मग ही तिथे. आणि हे येत आहे 3 ते 4. आणि ह्याची गवा देणार ते कोटाची बालू काय बोलावं आता सांगा बरं. हे तसे ते तसे काय शक्य आहे? मी म्हणलं होतं एक 3 ते 4, एक सकाळी 9 ते 8 ते 9. किती? 8 ते 9 तुम्हाला सांगेल मी कुठे जाईल ना काय मंदिर बांधील काय. 8 ते 9 म्हणजे आमच्या टायमात, तुमच्या टायमात. तुमच्या टाइम आणि तुमच्या टायमाप्रमाणे कसं जमन करायचं? हे तर अवघड आहे ना महाराज. हे अवघड आहे. असो, नाश पावण्यासाठी वस्तू कशी असली पाहिजे? साकार वस्तू. साकार वस्तूचा नाश संभवनीय आहे. पण ज्ञान साकार आहे का? निराकार आहे. त्याला आकारच नाही ना. अव्यक्त आहे ते, दिसतही नाही ते. मग त्याचा नाश काय? नष्ट शब्दाचे 2 अर्थ, नाश आणि लोप. नाश आणि लोप. आता अव्यक्त वस्तू ज्ञान असल्यामुळं कालांतरानं नष्ट झालं म्हणजे लोप पावलं. काय झालं ते? लोप पावलं. लोप पावलं का पावलं? त्याला आश्रय मिळाला का दिवस. भगवान कृष्ण परमात्मा आधी सूर्याला सांगून गेले. त्याच्यानंतर काही काल त्या ज्ञानाला आश्रय मिळाला. आता आश्रयच नाही तर ज्ञान प्रगट होईलच कसं? मग हे कृष्ण अवतीर्ण झाला आणि मग ते ज्ञान आणखीन बरं काय त्याच्या आश्रयानं राहिलं. आणि त्यानं अर्जुनाला आणि तेही मग देव निर्धामाला गेला. निर्धामाला गेला की आणखीन ते ज्ञान नष्ट झालं. नष्ट म्हणजे लोप पावलं. तिचा नाश म्हणजे लोप. त्या अर्थ घ्या अव्यक्त ज्ञान. पण लोप पावलं. मग लोप पावल्यावर भगवंताला चिंता वाटली आणि म्हणून भगवान परमात्मा ज्ञानेश्वर नावानं अवतरला. लक्षात आलं? ज्ञानेश्वर नावानं आळंदीत अवतरला. आणि अवतरल्यावर मग ते ज्ञान प्रगट झालं. म्हणून तर लोपले ज्ञान ज्ञान जगी इतनेन तिकू. अवतार पांडुरंग प्रगट हे बोले ब्रह्मची केले. आणि रामा जनार्दने बाई टकची केली. मस्तक नाही बर टक आहे तिथं. टक बाई टकची ठेले. असं टकच म्हणत जाव, मस्तक म्हणत जाऊ नये. कारण काय आरती जनार्दन स्वामींनी टक लिहिले यांनी कोणी रामा जनार्दनाने. मग टक नेला असं तर आपण टक पण बऱ्याच फळावर बऱ्याच महाराजांनी घोटाळे करून टाकले. मस्तक ठेवी तुकाराम महाराजांच्या आरतीत मस्तक ठेवी. म्हणून रामेश्वरे मस्तक ही तिथं बरोबर आहे.
पण इथं आरती जर माऊलीची म्हणायची असेल ते पायी टकची ठेले. टकच बरोबर आहे, तिथं मुळात टक शब्द होता. आमच्या लहानपणी सुद्धा पंढरनाथ शास्त्री वैजनाथ महाराज आमचे टकच म्हणत होते आरती. हे मधात मधातच घोटाळे करून ठेवते या लोकांनी. आम्ही टकच म्हणतो, टकच बरोबर आहे. मग आता लोप पावलेलं ज्ञान ज्ञानेश्वर महाराज अवतीर्ण झाले की त्या आश्रयाला आलं. लक्षात आलं? लोप पावलेलं ज्ञान माऊलीच्या आश्रयाला आलं. माऊलीला म्हणून लागलं मला तुम्ही राहायला जावा रे. माऊली म्हणले तू कोणाच्या हृदयात गेला असतो गुणानं बसत नाही आणि त्याला बसू एक देत नाही. म्हणला त्या ज्ञात्याला गुणानं बसू देत नाही होते. अहो ज्ञान ज्याच्याकडे ज्ञान आलं का त्या माणसाला नाही बरं काय गुरु मिळाल्याशिवाय. आणि कोण आणते घमेंड? ज्ञान आणते. अजून विचार करा, आपण जर टिपण आणणाऱ्या माणसाला साधा टिपण आणणारा त्याच्या पुढचं त्याला ते टिपणीचं ज्ञान असतं पेरण्याचं. त्याला जर आपण म्हणलो तुला नीट पेरता येते का, काय बोलता तुम्ही या मग तुम्हाला दाखवतो कशी टिपण आणतो त्याने कशी जेवढी बोलली पाहिजे असं होतं. गुरु मी येतं की नाही का ती कळते म्हणून. आणि रासण्याला म्हणल्या आपल्या टिपणी बरेच जन्माचे रासने होते आमच्या गावात. जन्माचे रासनी गडी होते बघा काही काही. मी त्याला म्हणत होतो तू जन्माचा रासने आहे, त्याला राग येत नव्हता. त्याच्यात दुखट पाडते. पण जन्माच्या रासण्या म्हणलं तरी त्याला राग कधी यायचा नाही का. दाजी जन्मभर रासन कुठे एंगण माझे आलेत काय त्याने जन्मभर रासना सांगितली ती पण हात देत नाही हल्ली. आणि त्याला जर म्हणलं काही कुठं राग येत नाही, पण ती पण हाणणार म्हणल्या तसंच आहे महाराज. हे ज्ञान कोणत्या गोष्टीचं असून त्याची जाण झाली की ती गुरु मिळाल्याशिवाय आणि मग ती ज्ञानाची घमेंड येते आणि ते ज्ञाता मातीच. ज्ञानेश्वर महाराज म्हणू लागले तू आमच्याकडे येऊन काय तुकाराम महाराज म्हणले काय भंगार ब्रह्मज्ञानदारी येते काकुल. ब्रह्मज्ञानदारी आमच्या काकुलत येते. आणि आघे संधी विष्णुदासी वेगो पाहे माझी बळीची त्याचे घर दवडी दवडी ती दूर म्हणून या. तुकाराम महाराज म्हणले बळ ते आधीरिले ज्ञान आलं हात जोडून कोणाकर माऊलीकर. माऊली म्हणजे मला नको तू माझ्याकडे यायचंच नाही. त्या वृत्ती ज्ञानाला म्हणू लागले. त्यांचं स्वरूपस्थ ज्ञान तर त्यांच्याजवळ आहे, पण वृत्ती ज्ञान म्हणू लागले तू माझ्याकडे नको येऊ. कारण काय आमच्या घरात पण ते ज्ञान म्हणते मला जागा द्या हो. तुमच्यासारख्याच हृदय मला राहण्यासाठी चांगले माऊली मला जागा द्या. हात जोडले ते म्हणून बळ रेगोप आहे माझी बळीच त्याचे घर. काय म्हणजे त्याच्या घरी बळच ज्ञान जाते कोणाच्या ज्ञानवाऱ्या रेगोप आहे बळच निघालं ज्ञान आणि पाया पडलं माऊली. माऊली म्हणले तो पण दुनिया जोडीन जन ते म्हणला काहीच तुम्हाला करू शकत नाही का सिद्ध तुम्ही या आणि सिद्ध पुरुषांना काय करणार. म्हणजे अलीकडचे अल्पज्ञ ते असं तुम्ही असतोय तुम्हाला काय सत्व मी उलटी तुमची साखरी करतो माऊली सांगा. तुम्ही सांगाल ते काम करतो. हा जमलं मग मी सांगाल ते तू ऐक बिलकुल. मग आता माऊली सारखा महात्मा जर म्हणला ना हे माणूस हा ज्ञानी आहे आणि ह्याच्याकडे तू जाय आणि ह्याला ज्ञान तू कर. त्या ज्ञानाला ऐकावं लागल का नाही. हा तो दयाकडे वासुप आहे तेवढी सुखाची सृष्टी होईल. तो म्हणेल ते तर आहे महाबोध. बघा ज्ञानोबर आहेत म्हणजे ज्ञानेश्वरी तू तिकडं पाहिल असं माऊली सारखा महात्मा जर पाहिल तर सुखाची सृष्टी होईल. सगळा संसार सुखरूप होईल. आणि तो राहा बरं काय तो म्हणेल ते तर आहे महाबोध. त्या बोधालाही तिथं राहा म्हणजे तिथं राहावं लागलं. म्हणूनच म्हणावं लागलं तुकाराम महाराजांना धरणेकरी प्रकरणात. हे धरणेकरी आळंदीचा नीट परगण्याचा होता बिचारा आणि माऊलीकर ज्ञान मागायला गेला होता पण आतताईपणाने गेला होता. कशानं आतताईपणानं मागणं वेगळं लीनतेनं मागणं वेगळं. दांभिकपणानं मागायसाठी गेल्यावर माऊलीला पटलं नाही. दांभिक काय म्हणले याला ज्ञान दिल्यावर हे लय माझं टिंगारल. कुठेही ज्ञानाला ठेवण्यात मतलब आहे काय. मग त्याच्यासाठी माऊलीने ती बल्ला घालवी जीवला. माऊली त्याच्या स्वप्नात गेले आणि त्याला म्हणले दादा
सध्या आमची दुकानदारी त्याला दोन थोडी आम्ही समाधीच पडलो. त्याच्यासाठी आमची दुकानदारी सध्या तुकाराम चालवायलाय. कुठला देऊचा आणि त्याच्याकडे जाय ते तुला ज्ञान देईल. आणि मला माऊलीनं पाठविले म्हण. मला याला शेवाला ते मला स्वप्न मला दृष्टांत दिला ज्ञानवाणी. तुकारामाकडे जाय. तुकारामाची तर आई कोणी येडच म्हणते त्याला इतकंच संख्येत त्याला गेलो गेलं. पण तिथं मला पुढचं नाही सांगायचं. तुम्ही ऐकले धरणेकरी प्रकरण महाराज शेवटी उपयोग झाला का? नाही झाला महाराज. ते दांभिकच असल्यामुळं पण येस गेलं. येस घेतलं माऊलीनं आपेस दिलं. तुकाराम महाराज का बोले ते म्हणजे आपेसाला काय मला पाठविलं म्हणजे काय ज्ञानेश्वरी उन्हे हे पाठविली धरणे हे ज्ञान का तिकडं नव्हतं का काय? पण आपेसाला आमच्याकडे पाठविले गिराईक खाटी गिराईक. पण असो माऊलीने सेवा सांगितली की आपण केली चाकरी म्हणून ते म्हणले बरं काय मी याला ज्ञान दिलं. देवाचे प्रसाद एकादश अभंग महाफळ त्याग करून गेला. हो आणि सेवा तुका म्हणे सेवा समर्पणी पायी झाडो उतराई ठावे असो. मी तुमची सेवा केली. माऊलीनं सांगितलं ते काम मी केलं. ही सेवा तुमच्या पायावर मी अर्पण केली. मी उतराई झाडो. हो आता त्याच्या नशिबात नव्हतं तर मी काय करू? असं बिन नशिबात आमच्याकडे पाठविलो. कळलं? मग खरं सांगा ते धरणेकरी जर दांभिक नसता तर देहुला पाठवायची काय गरज होती? माऊलीनंच त्याला ज्ञान सांगत होती. आणि अच्युत महाराज केस करायला सांगितलं तो. आमची गुरु परंपरा ती आहे. ही केस आहे आमची गुरु परंपरा ती आहे. तुम्हाला काय माहिती आहे? आदिनाथ गुरु मच्छिंद्र दयाचा मच्छिंद्राने बोध गोरक्ष ओळला गहिनी प्रसादे ज्ञानदेवा सार आलं माऊलीपर्यंत. आधी आदिनाथ महादेव महादेवांना ते ज्ञान सांगितलं मच्छिंद्रनाथाला. मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाला. गोरक्षनाथाने गहिनीनाथांना. गहिनीनाथाने निवृत्तीनाथांना. निवृत्तीनाथाने ज्ञानोबरायांना म्हणजे ज्ञानेशनाथांना. ही नाथ परंपरा आमची सांगायला तुम्हाला. आता झालं माऊलीकडे ते ज्ञान आलं. पण अच्युत महाराज केसकर म्हणून एक पुण्यात होते महात्मा. आणि ती माऊलीच्या दारात बसले अजानोच्या खाली. मला ज्या दिवशी ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी समजून देतील त्या दिवशी मी उठे. अन्यथा मी अन्न पाणी जेवण करणार नाही असा संकल्प केला. कोणी? अच्युत महाराज केसकर. आडनाव केसकर. असा संकल्प केला आणि जे पोचले म्हणतात 8-10 दिवस झाले उपाशी. माऊलीनं ओळखलं हे भक्त आहे आणि खूप ज्ञानाचा प्रचार करणार प्रसार करणार आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज स्वप्नात गेले. उठ उठ जागा तुला मी ज्ञानेश्वरी सांगायला आलो. कोण म्हणले? इथून पुढे तू दररोज ज्ञानेश्वरी सांगत जाय. जे सांगशील ते यथार्थ असेल. काय आता बघा याला ज्ञानेश्वरी कसली ते माहित नव्हतं. फक्त वाचल्यासारखं कळतच नव्हतं. पण माऊलीनं स्वतः सांगितलं तू इथून पुढे ज्ञानेश्वरी सांगत जाय आणि जे सांगशील ते यथार्थ असेल. याचा अर्थ कोणी ज्ञान गेलं की अच्युत महाराज. अच्युत महाराज उठले. तिथून पुढे अच्युत महाराज ज्ञाते झाले. यांचा प्रचार आहे आमच्यापर्यंत. आणि मग त्यांनी ज्ञान सांगितलं कोणाला? रामचंद्र पंत जोशी ठाकरे. जोशी पहिलं नाव आहे ठाकरे नंतर ते अच्युत महाराज केसकर. सतत कीर्तन प्रवचन ज्ञानेश्वरी हे सांगायचे. प्रख्यात गाजले गेले पंडित म्हणून. ज्ञानेश्वरी भक्त म्हणायचे लोकांना. आणि कोणी सांगितले त्याला ज्ञानेश्वरी शिकविली? माऊली. स्वप्नात शिकविली. दृष्टांत दिला. ते फक्त हात ठेवला माऊलीने स्वप्नात. त्या ज्ञानाला राय म्हणलं की राहावं लागलं. माऊली देव आहे आणि ज्ञान त्यांचं भक्त आहे. त्या ज्ञानाला ऐकावंच लागते. राय अच्युताकडे राहिला अच्युताकडे. आता मी सध्या बसलोय समाधीत. तू त्याच्या आश्रयानं राहिला आश्रयानं. मग ते ज्ञान ते मग इकडं हिमाजप्पा पेशवे पुण्याचे. कोणते पेशवे सांगतो तुम्हाला? थोरले बाजीराव पेशवे होते की नाही ऐकण्यात इतिहासात. आता थोरले आणि त्याचे धाकटे बंधू हिमाजप्पा पेशवे एक सख्य भाऊ. थोरले बाजीराव पेशवे नानासाहेब पेशवे मागला आहे. त्याच्या पुढे बगळ पेशवे झाले आणि पेशवाई संपली. छत्रपती शाहू महाराजांच्या काळातली गोष्ट. शाहू महाराज शिवाजी महाराज नाही तर काय छत्रपती शाहू महाराजांच्या काळातली गोष्ट.
कोल्हापूर संस्था आमचे छत्रपती शिवाजी महाराज पेशवे पंतप्रधान पेशवे म्हणजे कोण त्यांचा पंतप्रधान आणि मग ते थोरले बाजीराव पेशवे आणि चिमाजी अप्पा पेशवे सचिव हो मग चिमाजी अप्पा पेशव्याचा खाजगी कारभारी रामचंद्र जोशी खाजगी कारभारी कळला ना टापटीवर ठेवणारा वही हे ते टिपण टापण दप्तर घडीणार हा? कुठला आम्ही कधी ते नाही फक्त बँकेचा व्यवहार तेवढाच बघते बाकी सगळं तिकडेच बघते ते तसा नव्हता जी माझी आप्पा प्रधानाचा भाऊ जी माझी आप्पा मग लहान असेल ते माणूस मोठ्यात माणूस आणि त्याचा खाजगी कारभारी रामचंद्र कोण साखरे नाही जोशी आणि लेखनी हुशार त्या काळात त्या लेकरांना वय तर अर्ध्याच्या वर गेले लेखन बरोबर मग त्या शिवाजी अप्पा पेशवे आपल्या रात्राच्या फळ्या फिरू लागले हे रामचंद्र पण फळ्या बसून पुण्यात पाणी करू राहतात तिकडे तर ते त्या गल्लीमध्ये आर्थिक महाराजांचं कीर्तन चालू कीर्तन चालू होतं बरं का कोणाचं केस करा कीर्तन ते कीर्तन घोड्यावर बसून उभं केलं घोडं ऐकलं त्या रामचंद्र पंताच्या मनावर परिणाम झाला एवढा त्या पेशवेचा म्हणजे पंतप्रधानाचा पी आहे पण त्याच्या मनात काही उपयोग नाही जिंदगी महाराज सांगायला की आपली जिंदगी निरर्थ केली रास सेवे फक्त त्यांची दप्तर झाली नाही काय जिंदगीचा उपयोग पण इकडे संसारात जगरू लागली काय कमी तर काहीच काही नको या महात्म्याला शरण जा आणि आपल्या जन्माचं सार्थक मला वाटतं कोण्या तरी जन्माचं वैराग्य उत्पन्न होतंय वैद्य त्याला लय पुण्य लागतंय वय काही झटका बसायला इथं ठोके हाणून निघणार लोक ते गोचून निघताय का याला लय जन्माची पुण्य लागते वा हे झटका संसारातून बसून करी यायला लय पुण्य लागते आणि तीही बरं काय विषय विन्मुख होता त्यांना थोडा विषय विन्मुख येते ना म्हणला लेकरूबान होत पण लक्षात ठेवा विषय अनुकूल आहे अनुकूल असूनही माणसं सोडतात ते खरे पुरुष अनुकूल विषयाचा त्याग करण्यात खरा पुरुषार्थ त्याला खरं वैरागी म्हणतात ते मागच्या 1000 जन्माचं पुण्य असते उगाच फुकट झटका बसत इथं पण काही असो रामचंद्र पंताला कुठं तरी जन्माचं वैराग्य होतं झटका बसला घोड्यावर उतरले घोडं बांधलं झाला घोडं झालं माना की देवळात गेले खाली उतरले कीर्तन पूर्ण ऐकलं गेले पाया कीर्तन संपल्यावर विनंती केली कोणी रामचंद्र पंत महाराज मला पदरात मी शिष्य तुम्ही माझे गुरु मला ज्ञान मला मुक्त जन्म वाया गेला मी राजाश्रयात राहिलो पंतप्रधानाच्या भावाचा पिये उजवा आहे माझ्या पेशवेचा हो फार मोठ्याचा माणूस तुम्ही आणि एवढ्या मोठ्या माणसाला आम्ही शिष्य करून घेत परमार्थ करायला गरिबी लागते आणि श्रीमंत माणसं परमार्थ करू शकत नाही आज ना उद्या तुम्हाला वर केल्याशिवाय मलाच कोणता लावा ठेवली मोठा माणूस आहेस तू पैसेवर आहेस तू म्हणजे त्या म्हणजे ह्याचा पंतप्रधानाचा पिये नको नाही महाराज डोळ्याला पाणी आलं मी तसं नाही महाराज ही काय असं ती माझी इस्टेट तुमच्या पायावर अर्पण म्हणजे कोण रामचंद्र तुम्हाला गरिबी म्हणायला तुम्ही गरिबी काहीच नाही अंगावरले कपडे ठेवले माझं घर उद्या मी हे काय माझ्याकडं 21 लाख रुपये त्या काळात 21 लाख आजचे नाही बोलायलो मला वाटतं त्या काळात 21 लाख आज किती होते लो 21 कोटी होते. बोलले बाबा तुम्हाला नाही कळत 21 लाख 21 कोटी नाही 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 21 महाबजे बी म्हणून नका लय लय मोठं गणित आहे ते अहो हे आजचा काळ आपल्या लहानपणी म्हणते 500 रुपये एकर वावर आमच्या देखत होत आमच्या चुलत्याने इकले 500 रुपये एकर वावर इकलंय मला कळतंय 500 रुपये एकर वावर इकले चुलत्यानं आणि चांगलं नाम 2000 रुपये एकर इथून कळतो का मला
आणि पहिली माणसं म्हणली होती 500 रुपयाला नंबर घेतला. आपल्या वाढ वडलं आधी पण सांगत नव्हते होय. आणि मग सांगा, आणि हे ऐका ना, हे चिमाच्या पेशव्याचा काळ आजचा आहे काय? हे 200 वर्षाच्या पूर्वीची गोष्ट ही. मग त्यावेळेला लय किंमत होती त्या पैशाला, आणि त्याच्याकडे 21 लाख रुपये होते. कोणाकडे? रामचंद्र पंताकडे 21 लाख. ते 21 लाखाचं गटुडं आणलं, घरीच होते पहिले. बँका कुठं होते त्यांच्याकडे? आणि गुरु पशी घर गाडला म्हणले, कुलूप लावतो मला घर. तुम्ही म्हणताल पोटासाठी काय काय खाशील तू? तो म्हणले मी मजुरी करू. मजुरी मानव लागेल. मग आता महाराज बी आमच्या सरकारला पण घेणार होता, 21 लाख घ्यायला. महाराज खरा होता. ते म्हणले कडे त्या पैशाला मी काय करू? तू जसा आहेस तसा मी हे पैसे ब्राह्मण भोजनात कशा ठरव. की तू पैसे काहीतरी कारणी लाव, मला पैशाची कुठे गरज काय करतो ठरवी. तिथून पुढे जगायचं मजुरीवर, आणि पैशाचा वेग कसा करायचा? रोज ब्राह्मण भोजन पुण्यात, रोजच. जेवढी साखर पुण्यात त्या काळात येत होती तेवढी एकटाच खरेदी करीत होता. कोण? रामचंद्र. किती बी साखर येऊ द्या, तितक्या साखरेचं भोजन, तूप साखर पोळ्या. जुन्या काळात आव्हान मिळत नव्हतं. ब्राह्मण बी यायचे, कोणी आपल्यासारखे जेवायला यायचे, कोण नाही जेवा. मग त्याला काय करायचं होतं? 21 लाख उडवायचं होतं. 21 लाख. आता 21 लाख त्या काळात उडविणं, साखऱ्या घेणं सोपं नव्हतं. पुण्यात साखर मिळायला गेली लोकांना. बाकीच्या लोकांना साखरच मिळत नव्हती. हेच खरेदी करायची एकटी. आणि ब्राह्मण भोजन हे ते तूप पोळ्या काही उडवून टाकले. नावच पडलं साखरे महाराज. तुपा साखऱ्याचं जेवण रोज, तुपा साखऱ्याचं जेवण रोज. रोज साखर खरेदी, रोज साखर खरेदी. कोणता महाराज? रामचंद्र पंत जोशी आडनाव आहे. नाव काय पडलं? साखरे. साखरे नाव पडलं. तिथून पुढे आणि रामचंद्र पंतांना सगळे साखरेचे पैसे उडविले. ह्या अन्नदानात त्याच्यात धर्मकार्यात उडवून टाकले, मोकळे झाले. आणि हायबत बाबाच्या पाणी हौदाचं श्रीमंताच्या ढापात घरी भरायचं, आणि ते भाकर मिळालं, ते पैसे मिळतात त्याच्यावर लागलं. होतंय का आपल्याला एवढं? दाखवा ह्याच्यातलं होत आपलं. विषयाचे घर, हा, इंद्रिया सांडिता घोर, हा, युगात होय ते वीर विराग साई. विराग साथी. पण त्याला वीर पाहिजे बरं का? नाथ आपल्यासारखा जमत नाही. त्याला कसा पाहिजे? वीर बनवणी. त्या रामचंद्र पंतावणी पाहिजे वीर. त्या वीरानं सगळी बरबादी केली, सगळं मोकळे झाले. म्हणले महाराज आता मी फकीर आहे, आता माझ्याकडे रुपया, आता जगायचं कसं? तर मी मजुरी. मग त्या गरीबच्या लोकांना, 10-5 लोकांना म्हणले तुमच्या घरी पाणी भरायला. तुम्ही घरी मोठी माणसं. नाही, मोठा छोटा माणूस. मला तुमच्या घरी किती पाणी? 10 गावी. मला काय द्यायची त्याला? 4 आणे पैसे. आणि तितकंच बसत होतं. ते 2-4 घरी पाणी भरायचं घागरीनं, आणि घागरीनं पाणी भरून, आणि मग ते जीवन जगायचं. असा दिवस काढले कोणी? रामचंद्र. आणि मग अच्युत महाराज म्हणले इतकं वैराग्य ह्याला शिकवाय हा अडचण. इतकं म्हणले हे वैराग्यवान आहे, याला विरक्ताला काय अर्थ ते सांगायचं. मग ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली. म्हणला आणि ते रामचंद्र महाराज साखरे नाव पडलं तिथून रामचंद्र पंताकडून. त्या रामचंद्र पंताचे शिष्य झाले नाना महाराज. नाना महाराज शिष्य कोण? दादा महाराज. दादा महाराज शिष्य कोण? नानाशास्त्री. त्यांचा शिष्य कोण आले? ज्ञान आधी नाथ गुरु नाथ संप्रदाय कोण आलं? मग सांगा मला. हे तिथं म्हणायचं होतं की आज ज्ञानेश्वर महाराज अच्युत महाराजाला, अच्युत महाराजच्या अंतःकरणात ज्ञानाला राहाय म्हणले की राहिलं की नाही? बरोबर आहे. बर, अच्युत महाराज म्हणले ज्ञानाला की तू रामचंद्र पंताच्या हृदयात राह. अर्ध्या आयुष्यातला म्हातारा किंवा ते पंतप्रधानाचा पीए किंवा जीवनभर फक्त काय केलंय? दप्तर घडली हे राजकारण केलं. आणि अशा या माणसाच्या डोक्यात ज्ञानाचा प्रकाश पडणं, संतांचं ऐकावं लागतंय. कोणला? ज्ञान. अच्युत महाराज ज्ञान ऐकलंय रामचंद्र पंतानं, आणि ते ज्ञान घुसलं. आणि ते अच्युत म्हणजे रामचंद्र पंतांनी नाना महाराजांना शिकविलं. ते ज्ञान पुन्हा दादांना शिकवलं त्या नाना महाराजांनी. म्हणजे
ज्ञानोबा राय जर त्या ज्ञानाला म्हणले का तू याच्या हृदयात राह, तर राहू. हे निश्चित खरे, निश्चित खरे. माझं म्हणणं आहे आळंदीला खरा विद्यार्थी जावा, खरा विद्यार्थी. बरं, चांगला एखादा गुरु त्यानं निवडावा, निष्काम निष्कपट विरक्त, आणि माऊलीच्या दारात बसून पारायण करावे. महाराज आपोआप त्याला ज्ञान झाल्याशिवाय बिलकुल ज्ञान होते. पण श्रद्धा तशी काय म्हणले ज्ञानोबा म्हणले ना त्याच्यावर, नाही नाही सेवक हे करावे स्वामीचे वचन, त्याशी होतो पण काम. सेवक आणि स्वामी, शिष्य आणि गुरुचं नाते बरे. हे सेवक आणि स्वामी नातं कोणाचं आहे? जसं बायको नवरा, स्वामी कोण आहे? नवरा. स्वामी नवरा आहे आणि सेवक कोण आहे? बायको. बरोबर आहे ना? गुरु स्वामी आणि सेवक कोण? शिष्य. आणि हे नातं बघा, सेवक हे करावे स्वामीचे वचन, म्हणजे स्वामी सांगतील तेव्हा, त्याच्यात कोणा भांगडी करायचं नाही. बरं, हा, त्याशी हुतू पण कामा नाही. हेच कशाला करायचे, त्याच्यामुळे काय बंद म्हणायचं नाही. हे म्हणजे काय, हे कर तेच कर, वाटलो हो रमडू, घेण देण नाही. आपल्या मला सांगायचं का? सेवक हे करावे स्वामीचे वचन, त्याशी होतू पण कामा. घेईल जीव का सारील परते. एक तर जीव घेते नाही ढकलून देते, चांगलं जरी करते वाईट जरी करते, पण विश्वास कोणावर? गुरु. घेईल जीव का सारील परते, पण भंगली अशी ते सांगते. सांगा, एकदा चित्त दुखावलं आणि आपल्यावर त्यांचा अविश्वास तयार झाला, आपण माघारी बोलल्यावर एक बार जर त्यांच्या चित्तात बसलं का महाराज, पुन्हा ते चित्तात घेतच नाही. आणि येते का चित्त तुमच्या सगळं पोरगं बांधलं, बसत नाही त्यांना, ते मनातच राहून जात. गाबलं मला माघारी बोललो, आता राहून जाते बघा. ते भंगली अशी ते सांधी दे ना, सांधी द्या म्हणजे कळत. दगड सांडला भंगला तर सांडा येईल, पण कोणाचं चित्त भंगलं का सांधा सांधी जमत नाही. खूप प्रयत्न करतो हा बघा, काही म्हणते काय बघा, आता गंगाखेडला जवळ जवळ आलो. महाराज शक्यच नाही हो, शक्यच नाही. मी म्हणलं ना या मावल्याला आणि शिरदन मालकाला, आता काय कोंडून टाकू काय करू. हे लबाड बोलले आणि हे बी लबाड आणि हे बी लबाड. भंगली याची ते साधी दे महाराज. तिसऱ्या चरणात काय म्हणले? खतेव ते दावावी रवी के बी वाट, आपुले ते नीट उसळतात. माऊलीच्या बाबतीतच ह्या मग करतो करा म्हणा धरणी काही प्रकरण आपलं. आणि पुन्हा म्हणले, अरे तू का म्हणे तो आहे ज्ञानाचा सागर. कोण? तो आहे ज्ञानाचा, म्हणजे ज्ञानाचा समुद्र आहे. कोण? ज्ञानेश्वर. पण नेजे आगर भिजो भेदे, पण त्याच्या भेदात राहिलं की जमत नाही. त्या ज्ञानेश्वराचं का आवेग साधावा लागतो. कसं साधावं लागते? आवेग म्हणजे माऊली तुम्ही गुरु आहे आणि मी, तुम्ही देव आहेत मी भक्त आहे माऊली, तुम्ही म्हणताल ते प्रमाण आहे मला, असं तुम्ही आवेश साधला तर जमते. आणि तुम्ही भेदात राहिले, माऊलीची सेवा करायची बायकोला सुख ठेव म्हणायचं, माऊलीची सेवा करायची पोराचं लग्न होऊ दे म्हणायचं. भेद झाला का भेद झाला? भेद. मग भेदानं आगर भिजू देत नाही, म्हणजे पदराला भेद लागू देत नाही. कोण? ज्ञानेश्वर. आणि जर आवेदात गेलं का ज्ञानेश्वराच्या, तर ज्ञानेश्वर ज्ञान दिल्याशिवाय आणि त्या जीवाला प्रतार्थ करते. ज्ञानोबा आहे ज्ञानेश्वर महाराज सुखी करते, अशी आमची माऊली आहे. म्हणून ज्ञान त्यांचं भक्त आहे आणि माऊली देत. म्हणून तर म्हणावं लागलं आमच्या निळोबरायांना, ज्ञानेश्वर म्हणता माया गेली समोर गेल्या, ऐसा समर्थ ज्ञानदेव त्या चरणी ठेवावा चोखा मेळा म्हणले. हो बर. दुसऱ्या अभंगात आणखीन काय म्हणले? ज्ञानोबा नाथ महाराज म्हणले, ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करी तू सर्व. काय म्हणले? नाथ महाराज पैठणचे ज्ञान देव, ज्ञान देव हे 4 अक्षराचा जप. ज्ञानदेव चतुराक्षरी जप तू करी तू सर्वज्ञ. काय मिळालं? ज्ञान अज्ञान विरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा. ज्ञाता ज्ञेय होय निजांगे ऐशी प्रतिज्ञा, आणि ज्ञानाग्नीने पापे जळती हे ज्याची आज्ञा. ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, आणि वासुदेवची होतो अखंड वदनी व देतो. कळलं की? कोणी सांगावं? एकनाथ. म्हणून असं म्हणायचं इथं ज्ञानदेव, आपला नावाचा अर्थ तो चालला इथं. कोण म्हणे? आणि कोण समर्थ आहे म्हणे? हरी माझा. मला वाटते हरी समर्थ ज्ञानोबा आहे.
म्हणजे माऊलीच हरी येत ना, माऊलीच हरी आहे. फक्त ते स्वतःला हरी मी आहे म्हणत नाही, मी देव आहे, मी ब्रह्म आहे असं नाहीच म्हणत. ते उलट त्याच्याकडे बोट करतात, पांडुरंग ती माऊली वा ती भजा माझा हरी पांडुरंग समर्थ आहे अशी माऊली. ती आपुलकीची भाषा आहे आणि विनय वृत्तीची भाषा. विनय वृत्ती अवघड आहे खरं. आणि खरं करताना अभेदात राहणं संतांनी. तुकाराम महाराज नावावर आहे या महात्म्यांच्या अभेदात आणि शिष्याला सद्गुरूच्या अभेदात त्यांच्यापासून भेद चोरून वंचित काही करत. जे सत्य 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 ते म्हणजे काही सत्य सत्य सांगितलं. आणि मग तुकाराम महाराज उगत म्हणले का भंगरी या तिथे सांधी दे ना. खरंच आहे हो, माणसं म्हणतात ना मन उतरलो हो, व्यवहारात नाही का आपण म्हणतो ना बोलत बोलत आमचं चलत होतो. पण काय त्यांनी असं केलं व्यवहार आम्हाला थोडं झटका दिला. तेव्हापासून हे मन उतरलं. आम्ही आता बोलतोच पण पहिल्यासाठी असते बरे. एकदा का भंगल का तळा गेला का नाही साहेब कशा नाही सांगत नाही होते. हो बाकीच्या जवळ गोष्टीला जोड देता येतील पण चित्ताला काय जोड द्यावं, कशाचा जोड द्यावं मोठं अवघड असतं हे. मला भंगली या चित्ते सांगली असं. मग मला हे म्हणायचंय की ज्ञान आणि मग ज्ञानोबा ज्ञानाचे देव आहेत की नाही? 100% देव आहे. अशी मौली हरी माझा समर्थ म्हणतात. आता आपल्याला टाइम थोडा शिल्लक आहे आणि अधिक मासाविषयी कळू. हे झालं आता अध्यात्मातून बोलणं. ज्ञानदेव नावाचा अर्थ तुमच्या लक्षात आला. ज्ञानदेव पुढे आता पुढच्या एकतेला म्हणे हरी माझा हरी समर्थ आहे. आणि असा त्यांचा हरी कसा समर्थ आहे हे विचार दुसऱ्या एकतेला होईल. त्यांचा हरी माऊलीचा हरी बरं कोणाचा ती म्हणायच ना माझा हरी. याचा अर्थ की त्यांचा एकट्याचाच आहे का काय? असं जर कोणी भांडलं तर नाही, असं कोणी भांडलं तर नाही नाही तसं नाही. अरे बाबा आम्ही आमचा म्हणालो तुम्ही विमाना ना आमचा. याचा अर्थ ती सगळ्या जगाला पूर्ण उडणारी वस्तू आहे ना. बायकोला एकच नवरा बस झाला, ती एकच पुरत या घरीवर धरा. आणि ते एकटं असल्यामुळं कुठं कुठं पुरण. तसा हे अपूर्ण नाही ना. ओम पूर्ण मिदम पूर्ण मग असं आहे ते पूर्ण. आणि ते पूर्ण असल्यामुळे सगळ्याला पुरून उरतंय. म्हणजे तुम्ही बी आपलं म्हणा जमतंय पण तुम्ही म्हणत नाही. तुम्ही फक्त म्हणतात आपली बायको, आपले लेकर, आपले बंधू, आपले विवाही. ऐसा जो समर्थ जो मी जगाचा नाथ आणि गगना ऐसा साक्षी होतो तोही हो. सर्वज्ञ सर्व व्यापक आहे आणि पूर्ण आहे तो परमात्मा. आणि पूर्ण असल्यामुळे तुम्ही आपुलकी करा त्याच्याशी पण तुम्ही करीत नाहीत म्हणून तुम्ही लांब राहता. माऊली लांब नाही राहिले. हरी माझा मग कसा त्यांचा हरी समर्थ आहे आपण त्याचा विचार दुसऱ्या एका केला उलट हे थोडं सांगायचंय बरं काय. अधिक मासाबद्दल मी पद्मपुराणातला एक श्लोक की भगवान विष्णू परमात्मा लक्ष्मी मातेला सांगतात. लक्ष्मी माते लक्ष्मी तू ऐक. की भगवान ज्ञान सांगायला लक्ष्मी ऐकायली आणि त्या दोघांची प्रश्न. लक्ष्मीने प्रश्न केला गाईच्या अंगावर 33 कोटी देवता आहेत तुम्ही म्हणता. किती कोटी? 33 कोटी. त्या कशा काय बसल्या हो? कोण विचारतीये? लक्ष्मी. कोणाला विचारतीये? देवाला. विष्णू म्हणले तुला सांगतो ऐक. पौलव्य नावाची ऋषी आहे. कोण? पौलव्य. तुम्ही ऐकण्यात येत का कधी? काय नाव? पौलव्य. आणि पौलव्य ऋषी मोठे तपस्वी. खूप 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 त्यांचं तप. आणि कोण्याही ऋषीचं तप झालं की इंद्राला ते खपत नाही. काय गुन्हा आहे की कोणताही पदाधिकारी दुसऱ्या पदाधिकाऱ्याला अडचणीत आणल्याशिवाय म्हणजे मी आमदार आहे सध्या आहे पण ही केसावरती लय वाह चालली न जाऊन हे तर आमदार व्हायचे नाही पुन्हा. म्हणजे आपला आमदार पद हे घेऊ शकते
मग इथं छेद मुंडक कसं दाबायचं खाली कुठं जिल्हा परिषदेवर दाबून टाकायचं. जिल्हा परिषदेला दाबला की आमदार होतच नाही. कळलं की अटकल असते का नाही कोणाची. आणि म्हणून राजकारणी लोक किंवा राजकारण करणं चांगलं. सदा द्वेषच घेऊ, सदा मत्सरच घेऊ, लोकांचं कवित्व व्हावं ना आपण वर्चस्व व्हावं सदा चित्तात हीच गोष्ट आहे महाराज. कधी त्याच्या चित्तात समान भावना येणार. म्हणून राजकारणी चांगलं नाही, त्याचे पैसे चांगले नाही, त्याचा धंदा चांगला नाही आणि त्याला विश्रांती नाही. त्याला कधी ना कधी दुःख झाल्याशिवाय कधी सुखी होणार नाही. तुम्हाला असा द्वेषी तो इंद्र. त्या पौर्व ऋषी मध्ये काही इंद्रपद घेतात का काय एवढं तप करायले. म्हणून त्यांचे म्हणजे तपात हानी करणारे जे काही मारेकरी आहेत त्यांच्याजवळ असते त्या लोकांजवळ मारेकरी त्यांना बाळगावं लागते. ते दुसऱ्या समोर दाबायचे पाहिजेत ना. म्हणून इंद्रापाशी मारेकरी कोणते काम पहिला क्रोध, अप्सरा, वसंत ऋतू, कळलं का, नारद, हे तुंबर आणि गंधर्व हे त्यांच्या हे तमाशा मंडळ म्हणा. कोणतं मंडळ? हे तमाशा मंडळ. त्या तमाशा मंडळाला सांगितलं इकड्या ते हिमालय पर्वतावर पौर्णवी नावाचा ऋषी मोठी तपश्चर्या करायला त्याच्या तपाला हानी करा. त्या नाचणाऱ्या बाया म्हणजे आगमा त्याच्या नादी लागल्या बराव. लय महाराज दाळे लय तपाचं बळ त्याच्या अंगात आहे. आणि आपण तिथं जर गेलो नाचायला आणि त्याला जर बोलू लागलो तर ते आपल्याला आटोक्यात यासारखा नाही लय पुढे गेलेला आहे तो. आणि त्याच्यात पुन्हा त्यानं जर बघितलं त्याच्या मनात आलं अग्नी लावून टाकेल धडधड धड आणि आपल्याला उभं झालं. पण त्या दुसऱ्या बाया म्हणल्या बाई तसं जमणार नाही, पगार खातो मोरू कवाच मालकाचं ऐकावं लागते आपल्याला जाणं भाग आहे. इंद्राला तरी विनंती करून बघा म्हणल्या नका त्याच्याकडे जाऊ द्या महाराजांना म्हणा. गेल्या महाराज इंद्रदेवा त्याच्याकडे आम्हाला जाऊन नका लय जाड महाराज आम्हाला जाऊन टाक. इंद्र म्हणला काय दार नाही काय करीत नाही आणि काय करीत मला करील करू द्या जा. तुम्हाला जावंच लागल त्याचा तप खराच करायला. ऐकावं काम क्रोध हे सगळा बरं काय तुंबरण घेन तेन गाय निघाले गेले. वसंत ऋतूला पुढे जाऊन वन शृंगार केला. त्याचं कामच आहे वसंतात फळण फुलन हेन तेन हिरवेगार झाडण झुडपण हे सगळं तयार झालं म्हणजे वातावरण. आणि हे वातावरण तयार केलं लगेच गंधर्वने आपले विणे लावले, तुंबराने आपले मृदंग सावरले. लगेच त्या नृत्यांगना घुंगरं पायात बांधून टिंग 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 सुरू झालं. तमाशा टिंग टिंग असते काय तबल्याची बघा ती छंडी कधी होती टिंग 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 टिंग. आता भागवत तमाशात हे झाले, भागवत सुद्धा तमाशात मिसळले गाणे म्हणाले भागवत. आणि गाणे म्हणल्यामुळे भागवत कुठे गेले तमाशात गेले. भागवत आता आमचे आता राहिले नाही भागवत. महाराज माहित आता आम्ही समाज गिरे महाराज कशाचे आम्हाला महाराज म्हणू नका समाज गिरे. हा महाराज सुरू झाले. मग कामानं आपला बाण कामाचा आला की महाराज मी तपातून निघाले नाही. मला घाव आणायला काम राधा तुम्हाला कोणी पाठवले की मी इंद्रा तुम्ही विकार आहेत म्हणजे तुम्हाला मी काय करणार इंद्राची बोलतो. म्हणजे मला वाटते कामात नाही चालू की क्रोधाला मागून म्हणता येत ना निघाला क्रोध भाई. बघा महाराजाला म्हणजे तपास झाला नाही विघ्नात राग द्यायला तर विघ्न झाला की नाही. कामात नाही महाराज गौशाला तर क्रोधात गौसत आहे ना. महाराज गौशालाच महाराज ढासाळला आणि त्या क्रोधामुळे होतंय काय तो खराब पावर दाखवावं लागते ना. मग ती अंगात पावर होती तपाची खूप पावर अंगाची अंगात तपाची. ते म्हणले तुम्हाला घरी पाहिला अधिकार द्यायला काय करीन लागले तुम्ही नोकर जाऊन बोलू. त्या इंद्राची गंमत बघतो आणि माझ्या सामर्थ्यानं इंद्राला इथं बोलून आणतो आणि मग त्याला जाळून टाकतो. कोणला इंद्र. लगेच आव्हान केलं इंद्रागंतव्य
काय पावर असं बघा किती. 33 कोटी देवाचा राजा इंद्र आहे आणि त्याला हे हाक मारायला म्हणजे मंत्रानं बोलवायला. इंद्राचा आसन दळमळ. इंद्र म्हणल्यात होत्या तमाशाच्या बाया आणि आता मैसरली. आता महाराजाकडे खेचल्या गेल्या. मला मंत्र खेचाय गेले. मी त्या मंत्रदैवता मला नेणार, त्याच्या पुढे नेऊन उभं करणार आणि हे तिसऱ्या डोळ्यातून अग्नी काढणार आणि मला जाळून आणि मी मरणार. असं संकट माझ्या आलं. ब्रह्मदेव म्हणला हे झालं म्हणला, महाराज जरी क्रोधात गवसाला तरी मयच म्हणून जाईल ना. आम्ही मय वाटलं झालं ना. म्हणून ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेवा काही करा मला तुझ्या पाया पडतो. मग त्यांनी सगळी कथा विचारली. कशामुळे इतका घाबरला, काय झाली, तुला कोण खेचायच्यात मंत्रदेवता, सगळी स्टोरी सांगितली. तेवढ्यात पौलवी ऋषीने विचार केला, इतका वेळ झाला मंत्रदेवता इथं त्या इंद्राला आणू शकत नाही, झाला काय होणारा. ब्रह्मांडात दिसू लागला त्या महाराजाला. सगळ्या शिट्या उभ्या आहेत ना महाराजापाशी. लगेच बघितलं तर इंद्र कुठे गेला, ब्रह्मदेवापाशी. ब्रह्मदेवाला आश्रय दिला त्याला. ब्रह्मदेवा सहित इंद्राला आणायचा. पुन्हा आव्हान केलं. पुन्हा ब्रह्मदेवाचा आसन दळमळ. ते म्हणजे तुला आश्रय दिला की महे निघाल. महे दिवाळा निघाल बाप्पा. काय करावं महाराज चिंतेत पडले. दोन्ही आता इंद्र बिन ब्रह्मदेव जरा विष्णूकडे आपल्याला तेच वाचीला. आता गेली विष्णू परमात्म्याकडे. विष्णू परमात्म्याला जाऊन ह्या दोघांना ती कथा सांगितली. आमच्या दोघांवर शिकले म्हणजे. आणि ते पौलवी ऋषी आम्हाला मंत्र सावधान खाली खेचायला आणि आता त्याच्यात एवढी पावर आहे आम्हाला जाणून विष्णू परमात्म्याचं बाबतीत. तर त्यानं ओळखलं इतका उशीर कसा झाला. हे दोघं कुठे गेले म्हणजे वैकुंठाला विष्णूकडे. विष्णू सहित आव्हान. काय सांग. म्हणून तर हो हे जर बर काय यांच्या मनात आलं तर हे रावाचे रंग करते. सोबत काळा रुद्राचा वसोटा दया संगेन सोबत जोडती सिद्धी. हे सामर्थ्य या लोकांमध्ये. महाराज विष्णू परमात्म्याचा आसन दळमळ. आसन दळमळ की विष्णू परमात्मा म्हणले बा तुमच्यावर विराट होईल. चला म्हणले माझे बा कुठे गेले हे सगळे. ते भंभोनीनाथ बसले होते त्याच्याकडे गेले. कैलासनाथ म्हणले हे तिघ जर कसे काय आले गडे तुम्ही मिळून. इंद्र ब्रह्मदेव तू विष्णू कसे काय आले तुम्ही. ही सगळी कथा सांगितली. महादेव आणि विष्णू ओळखलं कारण काय महादेव आणि विष्णू एक आहे. महादेव हसले म्हणजे ब्राह्मणाचं महिमान वाढविण्यासाठी हे नाही करून माझ्याकडे ओळखीलं. महादेव असे बोलायलेत न बोलायचे एवढ्यात पौलवी ऋषी म्हणजे इतका उशीर कसा. हे कैलासाला गेले. मग कैलासा सहित आव्हान. काय सामर्थ्य महाराज म्हणजे देवावरील सत्ता या डोकायची. त्याच्या सहित आव्हान. महादेवाचा आसन दळमळ. महादेवानं सल्ला दिला विष्णू तुम्हाला ह्या ब्राह्मणापासून आपल्याला वाचायचं असेल तर मी कैलासपती असू, तू वैकुंठपती असो, हे सत्यलोकवासी असो ब्रह्मदेव. आपण आता वाचत नाही त्या ब्राह्मणाच्या कोपातून. आपल्याला जर वाचायचं असेल तर गायीच्या शेरा शिरावं. आणि गायीच्या शेरा शिरलं तर आपण वाचतो का. ब्राह्मण गायीला काय करीत. गायी पोपटी करतच नाही त्यांचा पोप. त्याच्यासाठी आपण गायीच्या शेरात लोकू. नाही ऐका तुम्ही विष्णू परमात्मा तुम्ही सांगताल तसं म्हणजे फक्त वाचायचं. त्या ब्राह्मणाच्या कोपातून आपण वाचावं असं एवढं बघा. बाकी काहीच नाही एवढं तुम्ही. माझी म्हणजे काय नाही शिरा गायच्यात शेरा शिरले. हे चौघ शिरल्यावर 33 कोटी बी शिरले ना. मग गायीच्या शरीरात कोणता देव कुठे आहे. विष्णू परमात्मा सांगतात लक्ष्मी. कोणला ते श्लोक 3 पद्मपुराणात आहे. 4 श्लोक आहेत. किती 5 श्लोक आहेत. 5 6 7 8 9 काय म्हणले ऐका. सरंगमुले गवाम नित्यम ब्रह्मा विष्णू समास. आहे तंद्री लागायली झटका द्यायली तंद्री नाही कसा आता घेते. नाही बार काही नाही. आमच्यापासून बाजूला सगळे बालमा बघा झोपती तुम्हाला आज नाही बघा बालमाला. आज बालमा मला वाटतं तुम्ही हे ना झालं काही तुमच्यावर. सरंगमुळे गवाम नित्यम ब्रह्मा विष्णू समास.
म्हणजे गाईच्या शिंगाच्या मुळात, हे शिंग आहेत ना त्याच्या मुळाशी ब्रह्मा विष्णू दोन्ही देवता आहेत. एक ब्रह्मा ब्रह्मदेव आणि एका शिंगात त्या मुळापाशी शृंगाग्रे सर्व तीर्थानी स्थावरानी चराणी. तिच्या शिंगाच्या आग्रावर म्हणजे शेंड्यावर, गाईच्या शिंगाचा शेंडा आहे ना त्या शेंड्यावर सर्व स्थावर म्हणजे जमिनीवर असलेले तीर्थ, त्याच्यात गंगा आली, भागीरथी आली, मनकर्णिका आली, गोदावरी, काय नद्या काय तीर्थाच्या भूतलावर स्थावर आणि चराणीचे म्हणजे या स्थावरावर म्हणजे जमिनीवर जेवढे तीर्थ 108 किती हो तितके शृंगाग्रे. शृंगाग्रे म्हणजे कळलं ना शिंगाच्या शेंड्यावर हे सर्व. आता ऐका, शिरोमध्ये महादेवा म्हणजे तिच्या मस्तकात धर्मदाला महादेव. कोणाच्या? गाईच्या. सर्व भूतमय स्थिता म्हणजे सर्व भूत मात्रामध्ये भरून उरलेला महादेव. भगवंता महादेव आणि विष्णू एक आहे तो. सर्व भूत निवासी महादेव बी, सर्व भूत निवासी विचार. आणि असा सर्व भूत निवासी महादेव तिच्या शिरामध्ये आहे. आता ललाटाग्रे स्थित आली म्हणजे तिच्या कपाळाच्या शेंड्यावर, हे कपाळ नाही का ते टोक असते बघा, आपण काय म्हणतो त्याला गौरी. त्या गौरीमध्ये देवी आहे, देवी पार्वती. त्या गौरीत पार्वती आहे म्हणजे ललाटाग्रे सीतादेवी. सीतादेवी वर काय सीतादेवी नाही म्हणतात, सीतादेवी. सीतादेवी म्हणजे जगदंबा बरं काय. नासा वंशेच षण्मुख हा, तिच्या नाकात षण्मुख म्हणजे कार्तिक. नासा वंशेच षण्मुख हा, ही नाकानं वास घेते का? तिथं दैवता कोणती बसली आहे? षण्मुख. कर्ण कर्णयोर विष्णोरचे नाही, कर्णयोर अश्विनोचे कोण? तिच्या कानात, दोन्ही कानात अश्विनी कुमार म्हणजे एका कानात अश्विनी एका कानात कुमार. दोन्ही सज्ज भाऊ सूर्याचे पोर आहेत. देवाचे डॉक्टर आहेत, देव लोक आहेत ना, देवाचे डॉक्टर आहेत. काय अश्विनी कुमार बरं काय साहेब, त्याची स्कूटी देवाचे डॉक्टर अश्विनी कुमार. वैद्यराज येते, वैद्यराज. जसा आपला धन्वंतरी ना समुद्रातून निघालेला तसे अश्विनी कुमार. ते डोळ्याचे कळत होतो पडला या असेवन ऋषीला नुसतं तळ्यात बुडी मार म्हणले. तू तळ्यात बुड महाराज, फक्त मला हवीर भाग दे कशात यज्ञात, एवढं मला सामर्थ्य मिळवून दे, तुला मी डोळे देतो. ते डोळे घालविलेत ना, त्या कोरीने पडलेत ना, ते पहिल्यासारखे डोळे करतो ते. फक्त तुम्हाला हवीर भागात अधिकारी कर. ते म्हणजे करतो, मला डोळे द्या. लगेच ते म्हणजे तळ्यात बुडी मारा म्हणे. तळ्यात तिथं तळ होतंय, त्या तळ्यात बुडी मारून निघणं की महाराज ऑपरेशनच झालं. बरं आता काय केलं असेल त्या डॉक्टरांनी तिथे? अश्विनी कुमार. ते अश्विनी कुमार दोन्ही देव आहेत ना, कर्ण और अश्विनोच्चैव म्हणजे अश्विनी कुमार गाईच्या कुठे येतं? गानात आहे बरं काय. चक्षुषो शशी भास्कर बरं काय म्हणजे तिच्या डोळ्यात चंद्र आणि सूर्य. एका डोळ्यात चंद्र आहे, एका डोळ्यात सूर्य. दंतेषु वायवस्सर्व 5 वारे प्राणापानावर हे दंतेषु सर्व दात आहेत ना, तिथं वायुदैवत आहे गाईच्या असं वर्णन आहे बरं काय. जिव्हायाम वरुण स्थिता तिच्या जिव्हेवर कोण आहे? वरुण देव. बरं सरस्वतींचे ओंकार आहे. सरस्वती देवी ना तिच्या हंबरड्यात आहे, हंबरड्यात ओंकार देते ती. हंबरडा पोटती तिथं त्या नरड्यात कोण बसली? देवीवर सरस्वती बसली आहे बरं काय. हो आणि यमयोग शक्य गंडयोग तिच्या मानाच्या गंडस्थळावर यम आणि यक्ष. यम म्हणजे यम, यक्ष म्हणजे कुबेर. यक्ष म्हणजे कोण? कुबेर. एक लक्षात ठेव. संध्या द्वयम तत्वाभ्याम 2 काळाच्या 2 संध्या आहेत ना तिच्या पाठीवर आहे. लक्षात आलं? हो. आणि गिरिवायाम इंद्र संस्थित हा तिच्या मानेच्या ठिकाणी इंद्रदेव. गिरिवायाम इंद्र संस्थित बरं काय. साक्षात गंगाचे गोमूत्र. गंगा देवी, गंगा गंगा भागीरथी तिच्या गोमूत्रात बसली. म्हणून
गंगेचं पाणी प्या औषधी, आणि गाईचं गोमूत्र प्या औषधी. आता डॉक्टरला विचारा गाईचं गोमूत्र काय औषधी का? त्या गाईच्या गोमूत्रात गंगा, काय साक्षात गंगाची गोमूत्र असं वर्णन. आणि गोमय घेऊन असते हा शेणात यमुना आहे, तिच्या शेणात कोण आहे? यमुना नदी आहे. काय तरी त्रिशुत देवानां कोट्यवरोमो सुसंस्थित. हा प्रत्येक केसाच्या ठिकाणी 33 कोटी देव. काय म्हणजे इथं त्रयोत्रिशत्तु देवानां, 33 म्हणजे 33 कोटी देव. रोमानां कोट्यो रोमा सुसंस्थित. हा म्हणजे 33 कोटी देवता, प्रत्येक केसाच्या ठिकाणी एक देवता, एक देवता, एक देवता, अशी गायच्या ठिकाणी सगळी बसली. अशी कथा त्या गायीच्या अंगावर सगळे 33 कोटी देव आहेत. म्हणून पुरुषोत्तम महिन्यामध्ये गायीची सेवा करावी असं शास्त्रात वर्णन आलेलं आहे. ते पुरुषोत्तम मास आहे ना, अधिक मास, मलमास, तुम्हाला सांगितले नाव मागे त्या कीर्तनात बी सांगितले. आणि त्या अधिक मासामध्ये गायीची सेवा उत्तम आहे, चांगली आहे. आणि विष्णू परमात्मा सांगतात पहिला लक्ष्मी माने. आता पुन्हा लक्ष्मीने प्रश्न केला, म्हणजे तिच्या जिभेवर गायच्या, आणि ती नरक खाती, बाकी सगळी पवित्र आहे म्हणता तुम्ही, पण ती तर तोंडाकडून अपवित्र आहे. आणि तिथं सरस्वतीने वास केला त्या अपवित्र जाग्यात, तोंडात जिभेवर, आणि पुन्हा ती भूक खाती जिभीनं. ते काय कारण आहे देवा? कोण विचारते? आणि विष्णू परमात्मा उत्तर देतात. ते म्हणजे सांगतो ऐक, टाइम संपतो. एवढं तुटका तरी सांगा ना. एक वाजता अर्धवट तोडायचं बरं, 2 मिनिटात सांगून मोकळा हो. 1 वाजला हो, खरं तर टायमाला सोडाय खाली बरोबर. मी कधी 1च्या पुढे जाऊन येतो का? आणि 11:30 सुरू करतोय. थोडा संपला अधिक आता अधिक. महाराज विष्णू परमात्म्याने सांगितलं, ते म्हणजे आई तिला शाप झाला. आई म्हणले मी विष्णू आणि ब्रह्मदेव एक बार महादेवाकडे गेलो. काय कोणाकडे? विश्वेश्वर. महादेव म्हणजे कोण? विश्वेश्वर. विश्वेश्वर म्हणजे विराट ब्रह्मांड आहे त्याचं शरीर. आता तो विराट पुरुष, वैराट पुरुष महादेव. त्या महादेवाकडे आम्ही गेलो. महादेव जपलेले होते. ते म्हणले वा 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 वा, ब्रह्मदेवा विष्णू तुम्ही उभे आले. म्हणले लक्ष्मी मी ते विश्वेश्वर एकच, म्हणून मला ते ओळखीत आहे पूर्णपणे, मी लबाड नाही. पण हे ब्रह्मदेवा लबाड. मग आम्हा दोघाला काम सांगितलं म्हणजे विश्वेश्वरानं. ब्रह्मदेवाला अभिमान झाला की सृष्टी करणारा मी आहे आणि मी सृष्टी करतो. आणि सृष्टी करण्याचा अभिमान त्याला गर्व वाढलेला होता. त्याच्या अंतःकरणातला गर्व कमी करण्यामुळं विश्वेश्वरानं म्हणजे महादेवानं आम्हाला दोघाला काम सांगितलं. ते सांगतो तुला ऐक. मला महादेव म्हणले विष्णू तू माझ्या पायापाशी जाऊन ये आणि माझे पाय शोधून ये खाली पाताळ, म्हणजे कमरेपासून खाली बरं काय पूर्ण, आणि पायाचा शोध जाऊन ये, पाया पडून ये, तुला खरा पट्ट्या म्हणतो. आणि ब्रह्मदेवाला सांगितलं तू कमरेपासून वरी माझ्या मुकुटाचा शोध लावून ये, तुला खरा ब्रह्मदेव म्हणतो सृष्टी करताना. असा आम्हा दोघाला दोन काम होता. मी गेलो म्हणजे खाली, चाललो 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 खाली 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 7 पातळ संपली. आतळ वितळ सुतळ तळातळ महातळ रसातळ पाताळ. आता त्याच्या खाली का निसता आधार, कुठवर दुनिया गेली म्हणजे हुडकून हुडकून परेशान. त्याचे पाय काय मला दिसले, आणि विराटाचे पाय काय दिसते रो ब्रह्मांडाचा नाही काय. शेवट म्हणले मी कटाळून परत आलो आणि आल्यावर पाया पडलो, हसलो. म्हणले ते हसले. ओळखलं देवानं, याला पायाचा तो त्याच्या बापाला लागत नाही म्हणजे माया. आणि आलाय म्हणली आता काय म्हणते ऐका. मी सांगितलं देवा तुझ्या पायाचा शोध मला लागलेला वा खराय. म्हणले बस आता ब्रह्म्या गेल्या. म्हणले काय म्हणते काय ते खरं बोललं. विष्णू खरा बोलला म्हणून देवत्व ठरलं त्याला, आणि महादेवाच्या परीक्षेत पास झाला. अहो कसं आहे बघा, तुम्ही काम हो का न हो पण खरं बोलाव का नाही. आणि रिकामी खोटी बोलाय काय कामाची. हे ब्रह्म्या खोटा चालला वरी चालला वरी चालला वरी चालला वरी चालला, कुठवर मी चालायला आहे. त्याच्या पलीकडे मुकुट त्याच्या पलीकडे मुकुट. ते म्हणा आपल्या बापाला मिळालं, आणि नाही म्हणावं तर
मग तू सृष्टी करता तू कसा काय ना असा म्हणजे आपण आपला बोंबलत घ्या त्याला सांगायचं किंवा मुकुट घेऊन आलो. आता ते पुन्हा म्हणणार साक्षीदार कोण विचारणार. तिथं गाय चरू लागली आणि तिथे केवड्याचं फुल होतं. केवडा केवडा आहे ते फुलाच्या जातीचे केवड्या बरं का केतकी म्हणतात संस्कृत भाषेत त्याला. कोणतं फुल संस्कृतात केतकी मराठीत केवडा. तर ते केतकीचं एक फुल होतं वृक्ष झाड म्हणायचं. ते गाय तिथं चरू लागली. त्या दोघाला म्हणले मी महादेवाचा मुकुट पाहिला. असं तुम्ही मी म्हणलो ना तो ते म्हणायचं हो आमच्या देखत होईल. दोघे केवढंही हो म्हणलं गाय बी हो आणि दोघं साक्षीदार. ब्रह्मदेव आले पाया पडले महादेवाच्या. महादेवा म्हणले येतात ब्रह्मदेवा मुकुटाचा शोध लागला म्हणजे हो. महादेव हसले लवाड गुणी यांच्या बापाला व्यवस्थित म्हणायचं स्वरूपात शक्य नाही म्हणले आणि हे काही म्हणायला असे म्हणले. पण असो तू पाहिला मुकुट साक्षीदार कोण विचाराय केतकीला विचारा राहिला होय गो माते ती म्हणली हो. नरक खाशील तोंडानं लबाड बोलते कोणाचा शाप झाला मूर्ख कोणी गेली तिला शाप. आणि केतकीला सांगितलं मूर्खा तू माझ्या पूजेला योग्य नाही. इतका केवढ्यासारखा सुगंधी फुल नाही महाराज ते सुगंधी बरं पण जरी सुगंध तू यात असेल तर तुला मी मान्य करू शकत नाही. म्हणून केवढ्याचं फुल महादेवाला व्हायचं नाही. त्याला राग येते उलट केवढा व्हायला राग येते. तेवढा वाळ टाकला महादेवाने. त्या दोघांना शाप झाला. लक्ष्मीला विष्णू सांगू लागले मी त्याच्या परीक्षेत खरा बोललो पास आणि ब्रह्मदेव लबाड बोलला नापास झाला आणि काय लबाड बोलली म्हणून नरक खाती बघतापासून नाही तर तिच्या अंगावर 33 कोटी जेवत. बर मग आता पुन्हा एक थोडा शेंडा राहिला. ती म्हणजे सरस्वती तिथे कशी बसली. ती म्हणजे मंडन मिश्रा कोण लागली ती नादी मंडन मिश्राच्या आणि मंडन मिश्राच्या नावावर ब्रह्मदेव बेटी संघ भ्रष्ट झाला. त्याच्यामुळे सरस्वतीला शाप झाला. कोणाचा महादेवाचा म्हणजे शंकराच्या शाप दिला. कलियुगा नीच घरी राहते सरस्वती नीचाच्या मुखात. श्रेष्ठ लोकांच्या मुखात तू राहणार नाहीस. कलियुगात नीचाच्या मुखात वास करतो. आणि गायीच्या तोंडात गाय उखाची तोंडाकडून जिरी कोण त्या गायीच्या तोंडात तो राहतो. कोणाचा शाप झाला सरस्वतीला महादेवाचा. बापा संघ भ्रष्ट झाली म्हणून शंकराचार्यांनी शाप दिला आपल्या ग्रंथामध्ये वर्णन आहे की तू नीचाच्या मुखात. आणि आता कलियुगात बघा तुम्ही जे नीच माणसं आहेत ते पोपटासारखे बोलायचे आणि चांगल्या कुळातले खानदानीतले माणसं आहेत ना ते चूप बैठो कान काठी त्याला काही ये बी ना आणि काही कळ बी ना माचवा. व्यासपीठावर कोण मूर्ख नीच कुळातला व्यासपीठावर आणि उच्च कुळातले नीच खाली. झालं की नाही असं कशामुळे झालं हे सरस्वती. सरस्वतीनं नीच मुखाचा आश्रय केला. नीच कुळातल्या लोकांचा मुखाचा आश्रय केलाय महादेवाच्या शापामुळं. म्हणून सध्या सरस्वती या काळात कलियुगामध्ये हलकट लोकांच्या मुखात कबड्याच्या मुखात आणि खरे सज्जन चांगल्या खानदानीचे कुळाचे सुपूर्विक माणसं हे. म्हणून कित्येक आता महाराज लोकांपैकी बघा आमचे लोक झाले आणि त्याच्या दुनिया नादी लागली का सरस्वतीने त्याच्या तोंडाचा स्वीकार केलाय. पोपटासाठी काही काही गोड बोलले तुम्हाला कळणाऱ्या गोष्टी सांगायले. काही अध्यात्म ज्ञान नाही त्यांच्याकडे उद्धाराचं काही साधन नाही फक्त फसवेगिरी चालू आहे. हा नोटा हे असा कलियुगातला गुण आहे आणि त्या सरस्वतीला असा शाप झाला असं लक्ष्मी मातेला कोणी सांगितलंय विष्णू. हे अधिक महिना असल्यामुळं तुम्हाला सांगितलं आणि म्हणून गोमातेचं महत्व आहे. म्हणून गोमातेची सेवा करावी. ब्राह्मणाची करावी पण ब्राह्मण कोण समजून करा. वाया जाऊ नका तुमचं घर बरबाद होईल. इमानदारीने सांगायला माझ्या गाथा हातात हे तुकाराम जानवरांचा गाथा हातात आहे. तुम्ही जर कोणी मूर्ख ब्राह्मण धाब्यावर जाणारा मांस खाणारा दारू पिणारा लबाड रामदंडी आणि असा ब्राह्मण म्हणून जर काही दान करतात तर काय होते कुपात्राने भवेत दरिद्र. नक्की तुम्ही भिका लागल्याशिवाय मी पदार्थ बोलतो असं नाही. सुभाषित शास्त्रकार म्हणणे कुपात्र ते पात्र बरोबर नाही ना. तुम्ही दान केलं जात्यानं तुमची श्रीमंती गरिबीत येईल त्या कुपात्रात दान केलं. आणि सत्पात्र दाने भवेत खाणार ठेव. ब्राह्मण कोण आधी समजून घ्या. आणि या तत्वात जसं ब्रह्मजानाचे ब्राह्मण हा तो धनगराचा पोरगा असला तरी कोण ठरवा ब्राह्मण. आणि अशा ब्रह्मदान करायला तुम्ही धोंडे दान करा अनरसी दान करा ते करून घ्या.
उगं तुम्ही येण्यासारखं कोणा येणारी लागू नका, लागायले म्हणून गरिबी यायली तुम्हाला, आणि शेवटी तुम्हाला नरक चुकणार. नाही. तुम्हाला वाटले आम्ही दान केलं, आम्ही दान केलं. काय दान केलं नाही तुम्ही? तुम्ही पात्रच बघितलं नाही. डोसक्यात तुमच्या प्रकाशन आहे. अज्ञानपणामुळं तुम्ही आमच्यासारख्या मूर्खाच्या नादी लागून आमची भरती करायले, आणि तुम्ही हाताने दरी लिहून घ्यायचे. ही तुम्हाला कळकळीची विनंती. कोणाचा द्वेष मत्सर समजायचा. मी वास्तव बोलायलो, खरं बोलायलो, त्याचा कोणी राग करू नका. ही झालेली सेवा इथंच ठेवतो, मी सांगणार नाही.